सबका मंगल होय या भक्तिगीताने आपण आपल्या या ट्रेनिंग सुरुवात करत असतो. मित्रांनो, सर्वात पहिले काही सूचना आहेत. बघा, तुम्हाला या ठिकाणी बरेचसे प्रश्न पडणार आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वात शेवटी जे आपला प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आहे त्यामध्ये देणार आहोत. वही पेन घेऊन बसा, डायरी घेऊन बसा. जे प्रश्न तुम्हाला पडतील त्या प्रश्न लिहून ठेवा. आपण सर्वात शेवटी प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेत असतो. त्या प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमामध्ये आपण तुमचे प्रश्न घेणार आहोत. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव दत्ता कंकाळ, हल्ली मुक्काम रिसोड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम या ठिकाणी आहे. गेल्या 2007 पासून आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेती या विषयाशी निगडीत आहोत. अनेक शेतकऱ्याचं आपण खर्च कमी करून उत्पादन वाढवलेलं आहे आणि आज सुद्धा आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत की कापूस या पिकामध्ये खर्च कमी करून उत्पादन कसं आपल्याला एकरी 25 प्लस नेता येईल किंवा 30 पर्यंत नेता येईल. हायेस्ट उत्पादन आपलं 38 क्विंटल आहे. आपले काही कस्टमर बी आहेत जे की 38 पर्यंत गेलेले आहेत, पण सगळ्यांना 38 येत नाही. त्याचं कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांना 38 येण्यामागचं काय, त्यांनी नेमकं काय नियोजन केलं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. बघा, सर्वप्रथम आपण एका शेतकऱ्याचा एक अभिप्राय घेऊया की जे मेडिकल फील्ड मधले आहेत. संतोष पुंजाजी पायघन यांचा आपण एक अभिप्राय घेऊया आणि ज्ञानेश्वर एक पायघन म्हणून आहेत त्यांचा पण अभिप्राय घेऊया. बहुतेक ज्ञानेश्वर पायघन आले नाहीत वाटतं, पण आपण संतोष पायघन सरांचा एक अभिप्राय घेऊया कारण त्यांना कुठेतरी जायचंय, त्यामुळं आपण त्यांचा अभिप्राय अगोदर घेणार आहोत. ज्ञानेश्वर पायघन सरांचा आपण शेवटी घेऊया. संतोष पायघन सर, तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. एका मिनिटामध्ये तुमचा अभिप्राय कळवा. तुमचं एकरी उत्पादन किती आहे, गाव, नाव, सगळं पत्ता आम्हाला सांगा. नमस्कार म्हटलं. मी संतोष पायगन, मुक्काम पोस्ट जयपूर, तालुका सेनगाव आणि जिल्हा हिंगोली. आता जनरली माझं मेडिकल आहे आणि मी शेती पण बघतो. शेतीत नवीन नवीन प्रयोग करणं हा माझा एक शौक म्हणा किंवा आपल्याला आवड म्हणा. त्यामुळे कसं शेतीत दरवर्षी मी नवीन नवीन प्रयोग चालूच ठेवतो. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी कपाशी आणि हळद या मुख्य दोन पिकाचं उत्पादन घेत असतो. तर कपाशीमध्ये मी जास्तीत जास्त उत्पादन एकरी 36-37 पर्यंत क्रॉस केलेलं आहे. आणि अवकाळी पावसामुळे थोडं कमी झालं, कधी कधी 40 पर्यंतही गेलो मी. आणि मागच्या वर्षी माझं 27 ते 28च्या दरम्यान आलेलं आहे, कारण थोडंसं नियोजन आणि काही गोष्टी इकडे जरा थोडं दुर्लक्ष झालं मजुराअभावी. पण जनरली 27-28च्या पुढेच असते माझं कधीही पण. तर नियोजन करता वेळेस आपण लावगणीचं सर्वात महत्वाचं नियोजन आहे. लावगण कशा पद्धतीने करायची. जर ज्यांच्याकडे भारी आहे आणि काळी कसदार जमीन असेल तर त्यांनी पट्टा पद्धतीने लावगण करायची. जनरली 6 फुटाचा गॅप ठेवायचा आणि लावगण एकेरी करायची 1 किंवा 1.25 फुटावर. अशी जर लावगण केली आपण तर आपल्याला निश्चितच 30 प्लस क्रॉस होऊ शकते. आणि नियोजन करतेवेळी कंकाळ सरांचे आभार मानतो मी. त्यांच्याकडून भरपूर माहिती मिळाली मला. त्यांनी सुद्धा खूप मार्गदर्शन केलं मला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी एवढं उत्पादन घेऊ शकलो. काही त्यांचं मार्गदर्शन आणि काही माझे प्रयोग, अशा पद्धतीने मी 30 प्लस क्रॉस करतच असतो नेहमीच. अशा पद्धतीनं फक्त व्हरायटी निवडताना तुम्ही जर व्हरायटी योग्य निवडली तर तुम्हाला उत्पादन 100% मी तरी हमी देतो की चांगल्या पद्धतीनेच होईल. व्हरायटीमध्ये जर आपण संकेत 11-11 जर निवडली तर तुम्हाला निश्चित सांगतो 35 प्लस मध्ये राहणार तुम्ही. फक्त लावगण काळी कसदार जमीन असेल तर 6x1 वर लावगण करायची. आणि डोस वगैरे कसे द्यायचे, काय करायचे ते कंकाळ सर सर्व तुम्हाला सांगतीलच. ओके सर, एवढंच ओके. सांगतो मी. बाकीच्या सर्व गोष्टी कंकाळ सर तुम्हाला सांगतील. मार्गदर्शन त्यांचं घ्यावं सर्वांनी. ओके सर. धन्यवाद सर. संतोष पायघन सर अतिशय प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडून बरंचसं काही मला शिकायला पण मिळालं, कारण ते अ, शिक्षक व्यक्ती असल्यामुळं खूप सारे प्रयोग शेतीत करतात आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्यात, काही माझ्याकडून घेतल्यात. तर मित्रांनो, आपल्याला एकरी 30 क्विंटल म्हटलं, कापूस म्हटलं की जरासं न पचणारी गोष्ट आहे. पण माझ्याकडे असे भरपूर लोक आहेत की जे 25 प्लस आहेत. त्याचं कारण काय? की नियोजन.
आणि ते काही वेगळं करत नाहीत, फक्त वेळेच्या वेळेला करतात. तुम्ही आता मी ग्रुपला टाकलं होतं की बा तुमचा एकरी खर्च किती, तर जवळपास 30+ प्रत्येकाचा खर्च आहे आणि 10च्या आतच त्याचं उत्पादन आहे. काय कारण आहेत, काय करायला पाहिजेत, काय नाही करायला पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपण आपल्या स्क्रीनवर येऊया. मी माझी स्क्रीन शेअर करतो. कापूस लागवड, एकात्मिक कीड आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. बघा, कापूस हे नगदी पिकामध्ये येतं आणि सध्या तरी मला वाटतंय की कापसाला बरेच लोक कंटाळले. कारण 10च्या वर कापूस होत नाही, 10 क्विंटल. आणि खर्च हा 40-50 पर्यंत जातो. बरेच शेतकरी असे आहेत की 60-60 हजार रुपये खर्च करून सुद्धा 15च्या वर गेले नाहीत. आता बघा, आपल्या या वेबिनारमध्ये जवळपास 70-80 लोक आहेत. त्या 70-80 लोकांचा जर विचार केला, तर हे सर्व कापूस उत्पादक शेतकरी आहेत, अतिशय अनुभवी शेतकरी आहेत. सर्वात जास्त यवतमाळ, नागपूर, इकडं जळगाव, खान्देश, त्याचबरोबर इकडे वर्धा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, इकडे वसमत साईड, इकडे बीड साईडचे काही शेतकरी आहेत. जवळपास 10 ते 12 जिल्ह्यामधून आज हे शेतकरी आहेत. हे सर्व शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला, तर यामध्ये मला तरी वाटतं की काही बोटावर मोजण्याइतके शेतकरी असतील की ज्याचं उत्पादन 30+ आहे. बघा, आपल्याला 30+ जर उत्पादन काढायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं, त्याबद्दलचा हा थोडासा ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्यासाठी काय? बघा, सर्वात पहिले माती उपचार. मातीचा उपचार का करायचा? कशा पद्धतीने करायचा? बघा, मी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वात पहिले काम करतो मातीवर. कारण माती सुदृढ असेल, तर आपल्याला पिकाला खर्च कमी होतो. सर्वात जास्त प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का? मातीमध्ये. माती आणि पाणी ह्या 2 गोष्टीकडे कुणाचं लक्ष नाही. जर माती आणि पाण्यावर लक्ष दिलं, तर तुम्हाला हे खत, हे फवारण्या, हे वेगवेगळे प्रयोग करायची गरज पडत नाही. पण आपलं प्रॉपर ज्या गोष्टीकडे लक्ष असायला पाहिजे, त्या गोष्टीकडे आपलं लक्ष नाही. आणि ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, त्या गोष्टीकडे सगळे आपल्याला फोकस करतात. सर्व एम्प्लॉई असेल किंवा वेगवेगळे तुमचे मार्गदर्शक असतील, त्या सगळ्यांचं लक्ष काय आहे? पीजीआर, टॉनिक आणि औषधी, फवारणी व्यवस्थापन यावर लक्ष आहे. पण माती जर निरोगी असेल, म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं तुकाराम महाराज काय म्हटलेले, की तुमची जर आई सुदृढ असेल, तर बाळ 100% सुदृढ होणार आहे. तर आपली माती सुदृढ असणं गरजेचं आहे आणि त्यावर आपल्याला काम करायचंय. म्हणून आपण माती उपचार पहिले काही घेणार आहोत. दुसरं आहे लागवडीची योग्य वेळ. तिसरं आहे जातीची निवड. कोणती जात निवडायची, हा खूप मोठा संभ्रम आहे आणि खूप साऱ्या जाती मार्केटमध्ये आहेत आणि तुटवडा आला की काहीच्या काही भाव देऊन आपण त्या जाती घेतो. कोणती जात निवडायला पाहिजेत, का जातीला फोकस करणं कितपत योग्य आहे किंवा जातीला फोकस न करणं कितपत योग्य आहे, याबद्दल आपण बघणार आहोत. त्यानंतर बीज प्रक्रिया हा एक टॉपिक आहे. त्यानंतर लागवडीचे अंतर, कारण लागवडीच्या अंतरावर आपलं उत्पादन अवलंबून आहे, त्यामुळं लागवडीचा अंतर सुद्धा हा एक टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा टॉपिक यामध्ये आहे. कीड व रोग नियंत्रण, बोंडअळीसारखे जे रोग आहेत त्यावर आपण जास्त फोकस टाकणार आहोत. आणि तण नियंत्रण, त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन. सर्वात शेवटी मी फवारणी व्यवस्थापन घेतलेलं आहे. याचं कारण की फवारणीवर आपल्याला जास्त खर्च करायचा नाही. का करायचा नाही? कारण आपण फवारणीवर सर्वच पिकाला अतिशय कमी खर्चामध्ये नियोजन देत असतो. त्यामुळे आपल्याला फवारणीवर डोकं जास्त लावायचं नाही. सर्वात जास्त खर्च जर विचार केला तर फवारणीवर होतो. याचं कारण की सुरुवातीच्या सगळ्या स्टेप चुकतात आणि एकदा जर कीड लागली की मग आपल्याला खूप सारा पैसा, वेळ आणि श्रम खर्च करावा लागतो. त्यामुळे आपल्याला तिथं डोकं जास्त लावायचं नाहीये. ते होऊच नाही, कीड येऊच नाही म्हणून काय करता येईल, त्यावर आपण हे सगळं नियोजन केलेलं आहे. टोटल नियोजन हे आपलं 25% केमिकल आणि 75% जैविक या पद्धतीने राहणार आहे. त्यामुळे आपला खर्च कमी होणार आहे. आता जर तुम्हाला एकरी 30 क्विंटल उत्पादन काढायचं असेल तर ड्रीप इरिगेशन कंपल्सरी आहे. बरेच जण म्हणतील सर आमच्याकडे एवढं ड्रीप नाहीये. बघा, तुमच्याकडे 5 एकर क्षेत्र आहे, त्यामधलं किमान 2 एकर तरी क्षेत्र ड्रीपवर करा. त्या 3 एकर मध्ये जेवढा कापूस होईल तेवढा या 2 एकर मध्ये त्यापेक्षा दुप्पट कापूस होईल. एक्झाम्पल घेऊया आपण की 3 एकर मध्ये तुम्हाला 30 क्विंटल झाला, तर या 2 एकर मध्ये तुम्हाला 60 क्विंटल कापूस होईल. आज ड्रीप जर करायचं असेल तर 10 ते 12 हजारात फेरची ड्रीप होते. साधं ड्रीप जर केलं आपण 5,000 सुद्धा ड्रीप करू शकतो, 5 ते 6,000 फेरची ड्रीप करू शकतो. 5,000 रुपये खर्च करून जर तुमचं 5 क्विंटल उत्पादन वाढत असेल,
तर 6चा जरी भाव आपण धरला तरी 30,000 रुपये आपल्याला 30,000 रुपये एक्स्ट्रा येऊ शकतात. त्यामुळे ड्रीप करा. बघा, या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिलं तरच पैसे येणार आहेत. उगं पारंपरिक पीक आहे, करायचं म्हणून करायचं, 4-5 एकर जमीन आहे, बाकी सोयाबीन परवडत नाही म्हणून कापूस लावायचा, या पद्धतीने करू नका. कारण हे नगदी पीक, हे पैसा देणारं पीक आहे. याला पांढरं सोनं असं म्हटलं जातं. बघा, पहिले काळ होता की सोन्याचा भाव आणि कापसाचा भाव जवळपास सारखा राहायचा. मला माहिती आहे 4,000 रुपये सोनं होतं आणि 4,000 रुपये कापूस होता. 1 क्विंटल जर आपण कापूस घेऊन गेलो तर 1 क्विंटल सोनं यायचं. पण आता कसं राहिलं का, भाव कमीच होत गेला, सोनं 1 लाखावर पोहोचलं आणि हे कापूस आतापर्यंत 10च्या वर गेला नाही, एकदा दोनदा 10 पर्यंत गेला होता. तर मला हे सांगायचं की ड्रीप हे कंपल्सरी आहे. ड्रीप का कंपल्सरी आहे आपण आपल्या ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो. लागवडीचा हंगाम खूप महत्वाचा आहे. बघा, 15 मे ते 7 जून हा लागवडीचा कार्यकाळ सर्वात चांगला मानला जातो. 7 जून नंतर जर पुढे गेलात तर उत्पादनात घट येते. त्यामुळं 15 मे नंतर तुम्ही लावू शकता, जर तुमच्याकडे बियाणं उपलब्ध असेल तर. आता बऱ्याच वेळेस आता जेव्हा मार्केटमध्ये बियाणं येईल तेव्हाच आपण लागवड करतो. त्यामुळे शक्यतो मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 7 जून पर्यंत किंवा जास्तीत जास्त 15 जून पर्यंत आपण लागवड करायला पाहिजे. त्यानंतर बघा, कापसाच्या जाती. आता बघा, सर्वात महत्वाचं जात निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हे 150 ते 180 दिवसात येणारी जात किंवा वाण आपण निवडायला पाहिजे. बघा, आपण या ठिकाणी कुठल्या कंपनीची ऍड करणार नाहीये किंवा मला कुठल्या कंपनीने 1 रुपया दिला नाही की माझ्या कंपनीची ऍड करा. आमच्या ज्या शेतकऱ्यांकडून आम्हाला जे 30+ उत्पादन मिळालं, त्या 4-5च व्हरायटी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. असं काही नाही की ही व्हरायटी लावल्यामुळं उत्पादन आलं. उत्पादन हे व्हरायटीवर अवलंबून नाही. उत्पादन कशावर अवलंबून आहे की तुमची एकरी संख्या, बोंडाची संख्या, अन्नद्रव्य व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन. तुम्ही वेळेच्या वेळेला किती त्या झाडाला खाऊ घालता, त्या झाडाची किती निगा राखता, त्याला रोगापासून किती दूर ठेवता. रोग आल्यावर फवारणी करणारे शेतकरी मला आवडत नाही. रोग येऊ नये म्हणून फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यासोबत मी असतो. आणि माझ्या प्रत्येक ट्रेनिंगमध्ये, व्हिडिओमध्ये मी हेच सांगतो की रोग येऊ नये म्हणून काम करा. रोग आल्यावर तर तुम्हाला मार्केटमध्ये हजारो लोक आहेत, हे वापरा, ते वापरा, ते वापरा म्हणणारे. पण रोग येऊच नये म्हणून आपण आपल्या प्रत्येक शेड्यूलचं नियोजन काटेकोरपणे केलेलं आहे. कारण रोग नाही आला तर उत्पादन वाढते. कसं वाढते बघा, एक्झाम्पल घेऊया की तुमच्या त्याला अळी लागली, पिकाला अळी लागली. अळी लागल्यावर काय होणार की ते पीक अळीनं खाल्लं की तिथं 100% डॅमेज होणार. डॅमेज झालं काय होणार, झाड काय करणार, त्याचं स्टोरेज जखमा भरून काढण्यासाठी वापरणार. म्हणजे जे स्टोरेज आपलं बोंडांचा आकार वाढण्यासाठी वापरायला पाहिजे होतं ते आपलं जखमा भरून काढण्यामध्ये वापरलं. म्हणजे मग काय होतं की ह्या 100% नुकसानीस पात्र ह्या गोष्टी होतात. बघा, या ठिकाणी सागर सर आहेत, त्यांना माझी विनंती आहे की रेषा ओढू नये, कारण रेषा ओढल्या तर माझं लिंक तुटते. मला फक्त ऐकण्याचा प्रोग्राम आहे, रेषा वगैरे ओढू नका प्लीज. चला, तर पहिली जात जी आहे आपली राशीची 659. आता ही सगळीकडे उपलब्ध आहे, सहज मिळू शकते. 659. आता या राशीच्या याला आपण 38 क्विंटल उत्पादन घेतलेलं. आणि आपले पायगन सर जे आहेत, आता जे आपण सुरुवातीला घेतलं, यांनी सुद्धा याच्यावर 35-36 पर्यंत उत्पादन काढलं. गेल्या वर्षी त्यांनी दुसरी संकेत 11-11 ही व्हरायटी लावली, ती सुद्धा खूप चांगलं त्यांना रिझल्ट मिळाला. कारण थोडंसं पाण्याअभावी आणि एकटे असल्यामुळे थोडंसं नियोजन झालं नाही, तर त्यामुळे त्यांना 25-26चा उतार आला. नाही तर ते 35-30 प्लस असतं. संकेत जी आहे ही 11-11 ही सुद्धा जात 30+ आरामशीर निघते. त्यानंतर तुळशीची कबड्डी हा सुद्धा वाण खूप चांगला आहे. पण बऱ्याच वेळेस असं होतं की कबड्डी आपल्याकडे उपलब्ध नाही, मग कुठेतरी बाहेर जा, बाहेर आणा, असा प्रॉब्लेम येतो. मिळाली तर शक्य. सुपर कॉट ही जी आहे प्रभात सीडची, ही सुद्धा खूप चांगली व्हरायटी आहे. आणि जय हो ही सुद्धा. या 5 व्हरायट्याचा आम्हाला असा अनुभव आला, काही लोकांना 20 क्विंटल, काही लोकांना 25 क्विंटल, काही लोकांना 30 क्विंटल, काही लोकांना 35 क्विंटल, हायेस्ट 38 क्विंटल या सर्व व्हरायट्याचे आम्हाला अनुभव आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं काय, मी सांगतो म्हणून तुम्ही या व्हरायटीला चॉईस करू नका. तुमचा एरिया कोणता आहे, त्या एरियामध्ये
हायेस्ट उत्पादन म्हणजे तुमच्याकडे 20 असू द्या किंवा 25 असू द्या किंवा 30 असू द्या, म्हणजे तुमच्या अवरेज बघा, तुमचं सगळ्याच 10 येते आणि एकानं 15 काढला, तर कोणत्या व्हरायटीला 15 काढला ती व्हरायटी निवडा. त्या 15 काढणाऱ्या व्हरायटीला आपण 25 पर्यंत नेऊन घालू. व्हरायटी निवडताना कमी कालावधी म्हणजे 150 ते 180 दिवसाची व्हरायटी निवडा आणि तुमच्या भागामध्ये जे जास्त लवकर उपलब्ध होते, कुठल्याही ब्लॅकमध्ये घेण्याचं काम पडत नाही, लवकर उपलब्ध आहे आणि 15 क्विंटल ते 20 क्विंटल उत्पादन निघते, ती व्हरायटी निवडा. मी सांगतो म्हणून यातली कोणतीही व्हरायटी निवडू नका. कारण तुम्ही म्हटले सर म्हणून आम्ही निवडली, असं नाही. तुमच्या भागामध्ये बघा, भाग बदलला की व्हरायटी बदलते. त्यामुळं व्हरायटी बद्दल जास्त डोकं लावायची गरज नाही. बीज प्रक्रिया खूप महत्वाची. बघा, ऑलरेडी या सगळ्या बियाणाला गावचो वगैरे लावलेला असते, तर आपल्याला बीज प्रक्रिया जास्त करायची गरज नाही. पण याच्यामध्ये आपण ह्युमिक घ्या, म्हणजे लवकर त्याला मुळं फुटेल, अंकुरण लवकर होईल आणि 100% उगवण शक्ती होईल. त्या सरकीला मुंगी लागण्याची शक्यता असते. मुंग्या किंवा कीटक असतात, मुंगळे असतात, तर ते सरकी जराशी जर फोडून खाण्याची शक्यता असते. त्यामुळे नीम ऑइल लावा, म्हणजे कडू झालं की ते खात नाहीत. आणि चिटकावा म्हणून त्याला ॲग्री-82 खूप कमी प्रमाण आहे. 20 ml ह्युमिक घ्या, 20 ml लिंबूदार घ्या आणि 20 ml आपलं ॲग्री-82 एकत्र करा आणि थोडंसं बियाणाला लावा आणि सावलीमध्ये सुकू द्या. लगेच सुकून जाते, एकदम ड्राय होते, याचा कुठलाही हे होत नाही, सरकीला कुठे लागत नाही. ड्राय झाल्यानंतर याची आपल्याला कोकण पद्धतीने लागवड करायची आहे. आता आपल्याला एकरी 30 क्विंटल उत्पादन काढायचं. सहज सोपं होऊ शकते का? नाही. कारण 30 क्विंटल म्हणजे नॉट अ जोक. खूप खूप कष्ट, वेळेवर नियोजन आणि 100% लक्ष असलं पाहिजे. कारण 100% लक्ष असेल तरच उत्पादन निघणार आहे, अन्यथा निघणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं, उत्पादनावर जर वाढवायचं असेल तर काय महत्वाचं? झाडांची एकरी संख्या किती असायला पाहिजेत? 7,000 ते 10,000. 7,000 पेक्षा कमी नको, 10,000 पेक्षा जास्त नको. जर तुम्हाला उत्पादन 30 प्लस काढायचं असेल तर. दुसरं आहे प्रति झाड बोंडांची संख्या. एका झाडाला किती बोंड आहेत? किती असायला पाहिजेत? कमीत कमी 50, जास्तीत जास्त 100. एवढे जरी बोंड असले, 100 बोंड जरी असले, तरी तुम्ही 30 प्लस काढू शकता. तिसरं आहे बोंडांचं वजन. किती असायला पाहिजेत? कमीत कमी 5 ते 7 ग्राम. आणि ह्याच्या 5-6 व्हरायटी आहेत. त्यांचं वजन हे कमीत कमी 4, 5, 6, 7 पर्यंत वजन भरत. म्हणजे हे बोंडांचं वजन, एकरी झाडांची संख्या आणि प्रति झाड बोंडांची संख्या, ह्या 3 गोष्टीवर तुमचं उत्पादन वाढून येतं. कसं येतं बघूया आपण. बघा, लागवडीची पद्धत. आता बघा, लागवडीच्या 2 पद्धती आहेत. एक आहे सरळ लागवड आणि दुसरी अतिघन लागवड पद्धत. आणि तिसरी जी होती ती म्हणजे सम आंतर लागवड पद्धत. ती आता बंद झाली. सम लागवड म्हणजे काय? 4x4, 2x2 अशी आडवी उभी सारखी सारख्या ओळी, त्याला म्हणायचं खुली, आपण आहे ना, खुली प्रमाणात अशी 4 याची खुली राहायची. तर ती पद्धत जवळपास आता बंद झाली, कारण ती फक्त तण नियंत्रण सोपं होतं, बाकी कुठलंच चांगली गोष्ट होत नाही, म्हणून ती पद्धत मोडकळीस आली. ह्या 2 पद्धती सध्या आपण वापरतो, सरळ लागवड पद्धत आणि अतिघन लागवड पद्धत. आता बघा, सरळ लागवड पद्धत यामध्ये जमिनीचा प्रकार खूप महत्वाचा आहे, लागवडीचे अंतर, बोंडाची संख्या आणि एकरी उत्पादन. कसं आहे बघा, हलकी जमीन आहे तुमची, एकदम माळरान आहे, मुरमाड आहे, तर तुम्ही 4x1 वर अंतर लावायला पाहिजे. 10,890 झाडं या एका एकरामध्ये बसतात. एका झाडाला जर 50 बोंड आली तर तुमचं उत्पादन 27 क्विंटल प्रति एकर होते. दुसरा आहे हलकी जमीन, मध्यम जमीन आहे, हलकी आहे पण मध्यम जमीन, मध्यम हलकी आहे, त्यामध्ये 5x1 चं अंतर असायला पाहिजे. यामध्ये 8,712 झाडांची संख्या बसते आणि एका झाडाला 50 बोंड जरी आलं तरी 21 ते 22 क्विंटल उत्पादन तुम्हाला निघू शकते मध्यम काळ्या जमिनीमध्ये. एकदम भारी जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये अंतर घ्यायचं 6x1 किंवा 6x1.25. 6x1.25 घेतलं तर 7,000 समथिंग झाडं बसतात, पण 6x1 घेतलं तर 7,260 झाडं, 50 बोंडांची संख्या एका झाडाला असली पाहिजे. आणि यामुळे तुमचं 18 क्विंटल प्रति एकर उत्पादन होते. मग चांगल्या जमिनीत उत्पादन कमी का?
तर मित्रांनो, ज्यांचं लक्ष नाहीये, जे फक्त पेरल्यानंतर कधी मधी शेतामध्ये जातात आणि जमीन चांगली आहे, त्यांना काही न करता 18चा उतार येऊ शकतो, जर त्याचं कीड व्यवस्थापन व्यवस्थित झालं तर. पण आपलं टार्गेट काय आहे? आपलं टार्गेट 100 बोंड एका झाडाला आणि 36 क्विंटल एकरी. कसं होते बघा, एका बोंडाचं वजन 5 ग्राम. किती ग्राम? 5 ग्राम कमीत कमी. 7 ग्राम होते, 6 ग्राम होते, 4 ग्राम होते, सोडून द्या. 5 ग्राम आपलं एका बोंडाचं वजन. बरोबर आहे. 100 बोंड आहेत. 100 बोंड आहेत, तर आपलं एका झाडाला 100 भागिले 5. तर किती व्हायलं? 500 ग्राम. 500 ग्राम वजन 7,000च्या निम्मे, 36,030. बरोबर आहे. म्हणजे तुमचं 36 क्विंटल उत्पादन होत. हे त्याचं गणित आहे. आणि हे गणित जर तुम्ही व्यवस्थित उतरवलं, पहिल्या दिवसापासून पातेगड एकन होऊ द्यायचं नाही. पातं आलं म्हणजे चिटकलं पाहिजे, ते 100% कन्वर्ट झालं पाहिजे बोंडामध्ये. त्यासाठी अन्नद्रव्य कमी पडू द्यायचं नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की पहिले जवळपास 45 दिवस किंवा दीड महिना शेतकरी त्या कापसाकडे नुसता पाहून पाहूनच राहतो, फक्त एखादं फवारणी करतो. बघा, प्रत्येक पिकाच्या 5 अवस्था असतात. त्या 5 अवस्थेमध्ये सर्वात सुरुवातीच्या पहिल्या 2 अवस्था ह्या उत्पादनक्षम असतात. एक्झाम्पल घेऊया. आता आपलं हे कापूस आहे. आता हे 150 दिवसाचं कापूस आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 150 ते 180 दिवसाचं समजा ॲव्हरेज धरू आपण, पण 150 पकडला आपण. तर 150 भागिले 5 म्हणजे किती? एक अवस्था यायली 30 दिवसाची, म्हणजे एका महिन्याची. म्हणजे कापूस लागवडीमध्ये पहिले 2 महिने हे उत्पादनक्षम असतात. पहिल्या 2 महिन्याचं नियोजन जर तुम्ही काटेकोरपणे केलं, पहिल्या 2 महिन्यामध्ये तुमच्या एका झाडाला 50 प्लस बोंड असेल, तर तुम्ही जिंकला. पहिल्या 2 महिन्यामध्ये 50, 60, 70 जर बोंड असतील, तर तुमचं उत्पादन 30 प्लस होते, आरामशीर होते. कारण सेकंड टप्प्यामध्ये 50-60 बोंड सहज मिळतात. त्यामुळं 100 पर्यंत आपण सहज जाऊ शकतो. कारण 3 महिन्यामध्ये आपल्या झाडाला जर 100 बोंड पकलं, तर आपण आपला जो टार्गेट आहे 7,260 झाडं भागिले 500 इक्वल 3630. म्हणजे आपण 36 क्विंटल गेलो. जे आमचे 36 क्विंटल वाले आहेत, 38-36 क्विंटल वाले, त्यांचं हेच गणित आहे. तसं पाहिलं तर काही काही झाडाला 300 बोंड होते, पण सगळ्या झाडाला 300 बोंड नसतात, काही झाडाला बोंड असतात. पण आपण ॲव्हरेज धरलं 100चं, तर 100% आपलं उत्पादन तेवढं येऊ शकतं. आता एकरी 36 क्विंटल उत्पादनासाठी एकरी झाडाची संख्या 7,260 असायला पाहिजेत. 20 ते 25 फळ फांद्या असल्या पाहिजे. म्हणजे जे फांद्या असतात त्याच्या 20 ते 25. आता 20 ते 25 फळ फांद्या येण्यासाठी त्याची हाईट 5 फूट असणं कंपल्सरी आहे, किमान 5 फूट. कारण 5 स्टेप जरी धरल्या, एकूण 2, एकूण 2, एकूण 2, एकूण 2, तर आरामशीर 20 फांद्या आरामशीर होतात. एका फांदीला 5 पेक्षा जास्त बोंड. काही काही ठिकाणी आम्ही एका एका फांदीला 13-13 बोंड यावर्षी मोजले. 13-15 बोंड पर्यंत एका एका फांदीला 15-15 बोंड, 15 गुणिले 20 फांद्या, 15 गुणिले 30, 300 बोंड सुद्धा आम्ही एका एका झाडाला काढले. पण नियोजन म्हणजे नियोजन. ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी ते झालंच पाहिजे, तरच उत्पादन येते, नाही ते येतच नाही. मी असो किंवा कुठला व्यक्ती असो, जर मला उत्पादन काढायचं असेल, तर माझं पहिलं कर्तव्य आहे की ज्या दिवशी जे सांगितलं ते त्या फवारणीमध्ये गेलं पाहिजेत, ते त्या ड्रिचिंगमध्ये गेलं पाहिजेत, ते त्या झाडाला गेलंच पाहिजे. मागे पुढे एखादा दिवस चालू शकतो. पण आज सांगितलं 8 दिवसांना जाऊन फवारणी करतो, 15व्या दिवसांना जाऊन पाहतो, असं जमणार नाही. कारण आपल्याला 150 दिवसाचं नियोजन काटेकोरपणे केलं, तरच एकरी झाडाची संख्या आणि फळाची संख्या मेंटेन होते. आणि सगळ्यात महत्वाचं, एका झाडाला 100 पेक्षा जास्त बोंड येतात जर नियोजन व्यवस्थित केलं तर. आता अति घन लागवड म्हणजे दाट लागवड. प्रवीण साबळे सर, रेषा ओढवू नका. ओके. हलकी जमीन आहे 2x1, 21,780 त्याला झाडाची संख्या होते. आणि बोंडाला एका झाडाला जर 20 बोंड आले, तरी 20-21चा उतार आरामात होऊ शकतो. मध्यम जमीन आहे 5 बाय म्हणजे 2.5 बाय 1 वर लाव आहे, तर 17,424
बोंडांची संख्या 20, 17 क्विंटल आरामशीर मिळू शकतं. भारी जमीन आहे 3x1 वर लावा, 14,520 तुमची झाडं बसतील. एका याला 30 आरामात निघतात, तर 26 क्विंटल आरामात निघते अतिघन लागवडीमध्ये. पण अतिघन लागवडीमध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे आपल्या पांढरी माशीचा. अतिघन लागवडीमध्ये आपल्याला गळफांदी कट करणं कंपल्सरी आहे, तरच अतिघन लागवड करा, अन्यथा अतिघन लागवड करू नका. तुम्हाला जर गळफांदी कट करणं होत नसेल तर तुमच्या या अतिघन लागवडीमध्ये तुमच्या झाडाला 4-5 ते 10 बोंडाच्या वर येणार नाही आणि 10च्या वर उतार होणार नाही. संख्या वाढली म्हणजे उत्पादन वाढत नाही, तर संख्या वाढल्यावर त्याचं नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये 10च्या ऐवजी 20 लोक झाले तर त्याला अन्नद्रव्य पण जास्त लागते, हे बी विसरू नका. है का नाही? तसं आपल्या मातीमध्ये सुद्धा अन्नद्रव्य जास्त असणं गरजेचं आहे आणि हे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असणं सुद्धा गरजेचं आहे. निव्वळ खत टाकून सुद्धा आपलं उत्पादन वाढत नाही. आता अंतर लागवड करताना आपल्याला 2 झाडातील अंतर हे 1 फूट ठेवायचे. जर तुम्ही 1 फूट ठेवलं तर तुमची संख्या मेंटेन होते. जर तुम्ही 2 फूट अंतर ठेवलं किंवा 1.5 फूट अंतर ठेवलं तर तुमची संख्या कमी होते. आता गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? बघा, हे कपाशीचं झाड आहे. आता या कपाशी झाडावर तुम्हाला या ठिकाणी गळफांदी दिसते. आता गळफांदी कशी ओळखायची? ही आहे फळफांदी आणि ही खालची आहे गळफांदी. ह्या 2 फांद्या. आता तुम्ही म्हणसाल ज्याला फळ आहे ती फळफांदी, ज्याला फळ नाही ती गळफांदी. हा एक त्यामधला हे 2 याच्यामधला फरक आपल्याला लक्षात येतो. पण गळफांदी ओळखताना पहिलं काम आहे की ही जी गळफांदी आहे, हे बघा, फळफांदीला जिथं पहिलं पान येतं तिथं पातं लागतं. जी फळफांदी आहे बघा, या ठिकाणी ही फळफांदी आहे. त्या फळफांदीला या ठिकाणी काय आहे? पहिल्या पानाच्या ठिकाणी पातं येतं, बरोबर आहे. आणि गळफांदीला पहिल्या कटवर म्हणजे त्याला आपण काय म्हणू, कांड्यावर, पहिल्या कांड्यावर एक पान लागतं. म्हणजे ती लहान जरी असली, पाते जरी नाही लागले तरी कळतं की ही गळफांदी आहे का फळफांदी. म्हणजे कशी कळते बघा, जर ती गळफांदी असेल तर पहिल्या कांड्याला एक पान लागतं, पातं लागत नाही. आणि ती जर फळफांदी असेल तर पहिल्या कांड्याला पातं लागतं, बरोबर आहे. ही झाली गळफांदी आणि फळफांदी मधला फरक. आता गळफांदीला जिथं पहिलं पान येतं तिथं पातं नसतं. तर आता बघा, या ठिकाणी ही गळफांदी सेकंड चित्र जे आहे, आता बघा ही जी गळफांदी काय करते, हे बघा असं तलवारीसारखी वरच्या दिशेने वाढते. म्हणजे ही अशी वक्र आकाराची कॉम्पिटिशन करत या शेंड्याकडे वाढत जाते. आणि जी फळफांदी आहे ती अशी सरळ वाढते. म्हणजे षटकोनी आकार 90 अंशाच्या कोणामध्ये ती वाढते आणि हा 45 अंशाचा कोन तयार करून या शेंड्यासोबत कॉम्पिटिशन करते. म्हणजे शेंडा जिकडे वाढलेला आहे तिकडे ही वाढण्यासाठी वर निघत असते. म्हणजे या गळफांदीचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? आपल्या झाडाच्या मुख्य शेंड्यासोबत. म्हणजे शेंड्या इतकी सुद्धा वाढते, काही काही ठिकाणी ह्या गळफांद्या शेंड्यापेक्षा जास्त वाढलेल्या दिसतात. आता बघा, ही गळफांदी, गळफांदी कधी करायचं? सगळ्यात महत्वाचं, लागवडीपासून 35 ते 50 दिवसाच्या आत ही गळफांदी कट झाली पाहिजे. 35 दिवस झाले की तुम्हाला गळफांदी ओळखता येते लवकर, ती कट करून टाकायची. किती कट करायची? खोडापासून 1 इंच. लय जवळजवळ केली तर खोडाला जखम होण्याची शक्यता असते किंवा बऱ्याच वेळेस जर वारा जोरात सुटलं आणि खूप जवळून कट केलं तर ते झाड मोडू पण शकतं. आता गळफांदीमुळे होणारे नुकसान काय? बघा, पहिले नुकसान आहे बोंडांची संख्या कमी. गळफांदीला बोंडच नसतं. आणि गळफांदी काय करतं की वर जे बोंड लागणार आहेत त्याची संख्या कमी करतं. आमचा उतार आला नाही, आम्हाला 10 चिक्कर उत्पादन झालं, याचं सगळ्यात महत्वाचं कारण की तुम्ही गळफांदी काढलेली नाही. गळफांदी म्हणजे रिकामे लोक घरचे. समजा तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत, व्यक्ती आहेत, पण त्यातले 2 व्यक्ती नुसतं खायला आणि झोपायले. ते काय करणार? अन्न संपवणार आणि काम काहीच करणार नाही. ते उत्पादनात तुमच्या घट आणायला.
पण तेच जर 4 लोक आहेत आणि 4 लोकांनी जर मजुरी करून किंवा काहीतरी उद्योग करून पैसे आणले तर तुमच्या उत्पादनात वाढ होईल. तसं ही गळफांदी बिनकामाची फक्त खात राहते. काय खाती? या झाडाचं अन्न खात राहते. किती टक्के अन्न खाती? 70% अन्न खाते. 70% अन्न ही गळफांदी खाते, 30% झाडाला देते. त्यामुळे खोड बारीक होतं. कारण हे सर्व अन्न सर्वात पहिली पहिली जी गळफांदीच लागते. आणि त्या गळफांदीला पहिल्या फांदीमध्येच बघा, जसं आपण पाणी सोडलं तर काय होतं, पहिल्या ड्रिपमध्ये नळ जाते, दुसऱ्या ड्रिपमध्ये पाणी जाते, तिसऱ्या ड्रिपमध्ये पाणी जाते. तसं झाडाचं आहे. जसं खालून अन्न निघलं ते पहिले गळफांदीमध्ये घुसतं. नंतर गळफांदीचं पोट भरलं, नंतर ते फळफांदीला देतं. म्हणून खोड बारीक होतं. गळफांदी ही दाटी करते, त्यामुळं किडीचा प्रादुर्भाव म्हणजे पांढरी माशी ही पहिल्या 1.5 फुटामध्ये असते. आणि या गळफांदी हे पांढऱ्या माशीचं घर आहे. गळफांदीचे जे पानं आहेत ते हिरवेगार लसलशीत असतात, त्यामुळं त्या पानावर ह्या सर्व रस शोषक किडी त्या गळफांदीच्या पानावर वास्तव्य करतात आणि तिथं राहतात आणि पानातला रस शोषण करतात. आणि पानातला रस शोषण केल्यामुळं त्या पानाला पुन्हा अन्न जास्त लागते, त्यामुळे जास्त अन्न ओढते आणि वरच्या बोंडाला, खोडाला, पानाला अन्नद्रव्य पुरवठा होऊ देत नाही. त्यामुळं वरचं खोड बारीक राहतं, बोंडाची संख्या कमी आहे. त्यानंतर खोड खाली मोठे व बारीक होत जाते आणि बोंड खाली मोठे पण बारीक होत जातात आणि गळफांदीचे पोट भरेपर्यंत अन्न वर वाढवलं जात नाही. 70% अन्न हे 2 ते 3 गळफांद्याला खर्च होतं. त्यामुळं तुमचं जर उत्पादन निघत नसेल तर तुम्ही तुमच्या शेतामधल्या कापसाची गळफांदी कट केलेली नाहीये. त्यामुळं फळफांदीला फळांची संख्या कमी लागली आणि फळांची संख्या कमी लागली की उत्पादन कमी झालं. हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपलं उत्पादन कमी झालं. ज्यांनी ज्यांनी गळफांदी काढली त्यांचं उत्पादन 100% वाढतं, खर्चच कमी होतो. म्हणजे विनाकारण खर्च होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण थांबवल्या तर हे 70% अन्न जर वरच्या बाजूला फळ, फूल, फांद्या याला जर मिळालं तर 100 बोंड सहज लागू शकतात. त्यामुळे पहिल्या 35 ते 40 दिवसामध्ये आपण पहिले काम करायचं की जेवढी गळफांदी दिसल तेवढी कट करायची. आता ती गळफांदी कट कशी करायची? एक कैची मिळते बघा, 350 रुपयाला. फलटण का फाल्गन, फाल्गुन काहीतरी नाव आहे. त्या फाल्गनची कैची मिळते 350 रुपयाला, खूप चांगली आहे. ती कैची घ्यायची, जी आपली झाडं कट करायची आणि त्यानं ती फांदी कट करायची. बऱ्याच वेळेस कोणी विळ्यानं कट करते, वरून कट करते, मोडून काढते. तसं करू नका. त्यामुळे साल निघते, साल निघली की पुन्हा जखमा होतात, जखमा झाल्या की पुन्हा त्या जखमा भरून काढण्यासाठी पुन्हा आपल्याला हे करावं. जेव्हा तुम्ही कटिंग केली, झाडाची कटिंग केली, लगेच दुसऱ्या दिवशी एखादं बुरशीनाशक, एखादं आईनाशक आणि ऍग्री 82 त्यासोबत त्याला एक स्प्रे मारायचा. का? कारण जखमावर पुन्हा बुरशी लागून वेगळंच काही होऊ नये किंवा बुरशी चढू नये म्हणून ज्या दिवशी तुम्ही तुमच्या फांद्या कट केल्या त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक साधारण फवारणी घ्यायची आहे. आता शेंडा खुडायचा. बघा, तुमच्या झाडाची हाईट ही 4 फुटाच्या वर नको. का? कारण 4 फूट जमिनीपासून जर उंची झाली तर वरच्या वरच्या जे फांद्या असतात त्याला बोंड लागतात, पण 2 किंवा 3च बोंड लागतात. सर्वात वरचे जे फांदे आहेत त्याला 3 ते 4 एवढेच बोंड लागतात. पण बुडाकडल्या ज्या फांद्या आहेत या फांद्याला 10-10, 12-12 बोंड लागतात. मग तुम्हाला जर वर वाढ थांबवली तर खाली पात्यांची जी संख्या वाढत जाते. आता कशी वाढते बघा, समजा एक झाड आहे, ही एक फांदी. आता या फांदीला पहिले 3 बोंड लागले, तुम्ही शेंडा कट केला तर ही फांदी पुढे वाढते. पुढे वाढली की लगेच त्याला पाना परत एक एक बोंड लागतं. म्हणजे कांड्या परत एक 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 काय लागतं? बोंड लागतं. म्हणजे पहिले 3 बोंड परिपक्व होईपर्यंत पुढे 3 ते 6 बोंड तयार होतात जर तुम्ही शेंडा खुडला तर. आता जमीन जर हलकी असेल, शेंडा कधी खुडायचा बघा, 2.5 फूट अंतर ठेवून तुम्ही शेंडा खुडायचा आहे. जमीन मध्यम आहे तर 3 फूट ठेवायचा आणि भारी जमीन असेल तर 3.5-4 फुटापर्यंत तुम्ही शेंडा खुडू शकता. आता शेंडा खोडण्याचे काय फायदे? कीड व रोग यापासून बचाव होतो. कोवळी पानं वरचे जे असतात त्याला जास्त किडे असतात. शेंडा खुडला की शेंड्याकडे जाणारं वजन कमी होतं, ते बोंडाकडे वहन होतं, म्हणजे बोंडाचं वजन वाढतं. बोंडाचं वजन म्हणजे आपलं उत्पादन आहे. फळफांदीची संख्या वाढते, कारण फळफांदीची संख्या वाढत नाही तर फळफांदीची लांबी पण वाढते. कारण वर वाढ थांबली की तिला कुठेतरी वाढवायचंय, ती कुठं वाढणार? फळ असलेल्या फांद्याला वाढवणार.
फांदी जेवढी, एक कांड म्हणजे एक पातळ, एक कांड वाढलं की एक पातळ येते, एक कांड वाढलं की एक पातळ येते. म्हणून तुम्हाला खालच्या फळ फांदीची लांबी वाढवायची, आणि लांबी वाढवली की तुम्हाला फळांची संख्या वाढते. त्यामुळं तुम्हाला 100 आणि 101% उत्पादन चांगलं मिळतं. त्यानंतर अतिरिक्त वाढ थांबते. विनाकारण वाढ जी आहे, जे अन्न उचललं जाते ते थांबते. हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहतो व्यवस्थित. कारण हे जे कापूस आहे, याला हे C4 मधलं येते. C4 गटामध्ये जेवढे बी झाडं किंवा क्रॉप येतात, त्याला सूर्यप्रकाश जास्त लागतो. आणि शेंडा कट केला म्हणजे सर्व खालच्या पानाला सूर्यप्रकाश जास्त लागतो, आणि ते अन्नद्रव्य फास्ट उचलतात. प्रकाश संश्लेषण क्रियाचा वेग वाढतो, आणि परागीकरण आणि प्रकाश संश्लेषण या दोन्ही गोष्टी जर चांगल्या झाल्या तर उत्पादन 100% वाढतं. आता 60 दिवसांनी काय करायचं आपल्याला? पानं खुडायची. कोणते पानं? शेंड्याच्या 3 फांद्या सोडून, शेंड्याकडल्या 3 फांद्या सोडून प्रत्येक फांदी खाली लांब दांड्याचे पान असते. ते लांब दांड्याचे पान त्या कटरनं कट करायचे. आता तुम्ही म्हणाल सर हे खूपच काय आहे? खूप खूप कष्टाचं काम. बघा, एकरी 30 क्विंटल जर कापूस आपण काढला तर 6,000 रुपये जरी आपण भाव घेतला, साहित्रिक 18, बरोबर आहे, म्हणजे 1,80,000चा एकरी कापूस होतो. वरचे 30,000 रुपये जरी खर्च धरला तरी एकरी 1,50,000 रुपये उत्पादन मिळू शकते. आणि असं जर तुम्ही 5 एकरचं केलं तर 7,50,000 रुपयाचं पॅकेज तुम्ही घेऊ शकता शेतीमधून. पण हे बघा, तुम्ही जर कुठेही नोकरी करायला गेलात तर तिथं तुम्हाला 8 तास नोकरी करावं लागतं. तसं आपण आपल्या शेतामध्ये आपण एक नोकर आहोत म्हणून काम करा, स्वतः काम करा शक्य असेल तर. कारण शेतकरी, जवळपास सर्व शेतकरी स्वतःच काम करणारे आपल्याकडे आहेत. किंवा जे पार्ट टाइम करतात त्यांनी मजूर लावून करा तरी चालेल. पण उत्पादन जर जास्त पाहिजे असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण हे जे पानं आहेत हे विनाकारण अन्न खात राहतात. त्यामुळं बोंडाचं वजन कमी होते. कोणी जर तुम्हाला विचारलं की बाबा बोंडाचं वजन आमच्या कमी आहे, त्याचं कारण काय? की पानानं अन्न खाल्लं, गळफांदीनं अन्न खाल्लं, शेंड्यानं अन्न खाल्लं, या तिघांनी अन्न खाल्लं, त्यामुळे बोंडाला अन्न मिळालं नाही, म्हणून बोंडाचे वजन कमी आहे. त्यानंतर खालील 3 फांद्याला 3 पानानंतर बोंड येते. तिथं सुद्धा एक मोठी एक लांब दांड्याचं पान असतं. मधल्या 7 फांद्याला 2 पानानंतर बोंड येतं. तिथं सुद्धा एक लांब दांड्याचं पान असतं. आणि हे सर्व पानं आपल्याला खुडून टाकायचे. शेंड्याला पानागणीच बोंड येतं. शेंडा आपण खुडला की मग समोर जे शेंडा वाढतो फळफांदीचा, त्या प्रत्येक पानापर्यंत म्हणजे कांड्यापर्यंत एक 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 बोंड येत राहतं. त्यामुळे हे पानं खुडले आपण की अन्नद्रव्य व्यवस्थापन पुढे जातं. बघा, ह्या ज्या फांद्या आहेत या फांद्याच्या म्हणजे 3 फांद्या सोडून 4थ्या फांद्याला एक लांब दांड्याचं काय आहे? पान आहे. ते कट केलं आपण की त्या पानाला जे अन्नद्रव्य मिळणार आहे ते अन्नद्रव्य पुढे ढकललं जातं, म्हणजे शेंड्याकडे ढकललं जातं. आणि शेंड्याकडे ढकलल्या गेलं की तिथं आपल्या बोंडांची संख्या वाढते. बोंड कसं वाढवायचं हे यामधलं गणित आहे. बोंड वाढवायचंय तर तुम्हाला हे रिकामी कामं करणारे जे कचरा आहे तो बाजूला काढायचा. त्यातला पहिला कचरा म्हणजे गळफांदी बाजूला काढायची, दुसरा म्हणजे शेंडा कट करायचा आहे तो काढून टाकायचा, आणि तिसरं म्हणजे लांब दांड्याचे पान आपल्याला खुडायचं. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केला तर 100% तुम्ही सक्सेस झाला. आणि हे सर्व 40 ते 50 दिवसाच्या आत करायचं, तरच तुम्हाला उत्पादन मिळणार आहे. नाही तर सर्व झाल्यावर तुम्ही जर कट करसाल तर उत्पादन तर वाढणारच नाही, आणि प्रकाश शोषण क्रियेच्या माध्यमातून जे तुम्हाला अन्न मिळालं ते पण कमी होऊन जाईल. त्यामुळे हे सर्व प्रोग्राम जो करायचा आहे तो पहिल्या 50 दिवसाच्या आत हे काम करायचे. आता लागवडीची दिशा आपण म्हटलं त्याप्रमाणे दोन्ही बाजूला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे उत्तर दक्षिण हे लागवडीचा दिशा ठेवायची आहे. कारण कापूस, ऊस हे C4 वर्गातील आहेत, त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त लागतो. आता पहिली आळवणी येऊया आपण आळवणीवर. कापूस लागवडीच्या नंतर आपल्याला पहिली आळवणी करायची, त्यामध्ये जीवाणू कल्चर वापरायचं आपलं. आता हे जीवाणू कल्चर का वापरायचं तुम्हाला माहित आहे? बघा, आपल्याला खतावरला खर्च कमी करायचा आणि या जीवाणू कल्चरमध्ये 8 प्रकारचे जीवाणू आहेत. हे जे जीवाणू आहेत, पहिले आहेत नत्र विरघळणारे 3 जीवाणू, स्फुरद विरघळणारा जीवाणू, पालाश विरघळणारा जीवाणू, झिंक विरघळणारा जीवाणू आणि डिकंपोजर, असे 8 प्रकारचे जीवाणू आहेत. बघा, मातीमध्ये जर जीवाणू नसतील तर तुम्ही किती खत टाकले तर ते पिकाला उपलब्ध होत नाही. सध्या आपल्या मातीचा ऑर्गॅनिक कार्बन
हा 1 पेक्षा कमी झालेला आहे. ज्या मातीचा ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे त्या ठिकाणी बॅक्टेरियल कॉलनी म्हणजे जीवाणू संख्या ही खूप 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 कमी आहे. आणि आपली बॅक्टेरियल कॉलनी कमी असल्यामुळे आपण टाकलेली खते ही 100% जमिनीमध्ये पडून राहतात, पिकाला उपलब्ध होत नाही, म्हणून आपलं उत्पादन वाढत नाही. आता बघा, आम्ही हळदीमध्ये 40-42 पर्यंत गेलो, ऊसामध्ये सुद्धा 100+ गेलो, आपल्या कापसामध्ये सुद्धा 30+ गेलो. याचं कारण काय? की आम्ही मातीला जिवंत करू. आणि मातीला जिवंत करायचं असेल तर आपल्याला हे सॉइल इन्हॅन्सर नावाचा जो प्रोडक्ट आहे त्यामध्ये सगळे जीवाणू आहेत, 8 प्रकारचे. NPK तिन्ही जीवाणू आहेत, त्यामुळे ते पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. आता यामध्ये नत्र मिळणारे 3 जीवाणू असल्यामुळे आपल्याला याला जास्त नत्र टाकायची गरज नाही. हवेमधला नत्र, पाण्यामधला नत्र, जमिनीमधला नत्र, ह्या तिन्ही ठिकाणचा नत्र हे पिकाला उपलब्ध करून देतात. आणि पहिल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, पहिली जी अवस्था आहे पहिल्या याची, तर त्याला नत्र जास्त लागतं. दुसरं आहे, कापसामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम कशाचा येतो? बुरशीचा. जमिनीमध्ये बघा, काही लोक आहेत जे रेषा ओढत आहेत. प्लीज रेषा ओढू नका, फक्त लक्ष द्या. काय होते, तुम्ही रेषा ओढल्या की मी डिस्टर्ब होतो. त्यामुळे कृपा करून रेषा ओढत बसू नका. चला, माझी स्क्रीन दिसते. प्रवीण पाटील सर, स्क्रीन दिसत असेल तर मला थंब करा. ओके, यस. चला, तर बघा, डिस्टर्ब होते माणूस, थोडस डिस्टर्ब करू नका. हा, आता बघा, दुसरा आहे ट्रायकोडर्मा. आता ट्रायकोडर्मा, आता मी जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांच्या माती आणि पाणी परीक्षण केलेलं आहे, तर त्यामध्ये जमिनीचा पीएच वाढलेला आहे. बघा, आपलं उत्पादन का होत नाही याचं काही कारण आहेत, आणि हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे मातीचा पीएच वाढलेला आहे. आता मातीचा पीएच वाढण्याची 2 कारणं आहेत, ते म्हणजे ट्रायकोडर्मा आणि केएमबी जीवाणू हे जमिनीतले कमी झालेले. आपण आपल्या पहिल्या आळवणीमध्ये ट्रायकोडर्मा हा जीवाणू टाकत आहे. ट्रायकोडर्मा एक उत्तम बुरशीनाशक तर आहेच आहे, पण हा पीएच बॅलन्स करतो. कारण ट्रायकोडर्मा हे 3 प्रकारचे ऍसिड स्रोत असतो आणि ते 3 प्रकारचे ऍसिड जमिनीचा पीएच मेंटेन करतात. केएमबी जीवाणू जो आपल्या सॉइल इन्हॅन्सर मध्ये आहे, तो सुद्धा 3 प्रकारचे ऍसिड स्रोत असतो आणि तो 3 प्रकारचे ऍसिड जेव्हा स्रवतो तेव्हा आपल्या जमिनीचा पीएच कमी होतो. जेव्हा जमिनीचा पीएच हा मेंटेन होतो, तेव्हा जमिनीतलं अन्नद्रव्य फास्ट उचललं जातं आणि तेव्हा आपलं उत्पादन वाढतं. म्हणून पहिल्या आळवणीमध्ये आपण ट्रायकोडर्माला वापरले. तिसरं आहे मायकोरायझा. बघा, जमिनीमध्ये स्फुरद आणि पालाश हा पडू नये. हा जर मुळाच्या कक्षेबाहेर असेल, म्हणजे आपलं 6 फुटाचं अंतर आहे आणि आपल्या 3 फुटा बरोबर सेंटरला आपलं अन्नद्रव्य पडलं असेल, तर ते आपल्या त्याला उपलब्ध होत नाही, पिकाला उपलब्ध होत नाही. पण मायक्रोरायझा काय करतो? मायक्रोरायझा हा एक पोस्टमॅनची भूमिका करतो. तो काय करतो? मुळाच्या कक्षेबाहेर अन्न मुळांना आणून पोहोचवतो आणि मुळापासून अन्नद्रव्य घेत असतो. मुळाला मुळाच्या कक्षेबाहेर पाणी हे मुळांना आणून देण्याचं, म्हणजे मुळांच्या कक्षेमध्ये आणून देण्याचं काम करत असतो. हे आपलं स्वतः जाळं पसरवतो आणि हा बुरशी आहे, ही जी मायक्रोरायझा ही एक बुरशी आहे आणि ही बुरशी झाडाला अन्न आणि खत आणून देते. त्यामुळं जेवढं खत जास्त खाऊ घातलं तेवढं उत्पादन वाढणार. आम्ही 30 पर्यंत गेलो, त्याचं हे या 3 प्रोडक्टला श्रेय जातं, कारण हे 3 प्रोडक्ट आपण प्रत्येकाला देत असतो, त्यामुळे उत्पादन 100% वाढतं. आता माती उपचार करणे काय गरजेचं आहे? मातीचे निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे, कारण मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात, आळ्या असतात, अंडे असतात, उपद्रवी कीड असते, ते नष्ट करण्यासाठी आपल्याला माती उपचार करणं गरजेचं आहे. मातीमध्ये असणारी बुरशी नष्ट करण्यासाठी आपण त्याला ट्रायकोडर्मा वापरलाय. आणि आपलं जे सॉइल इन्हॅन्सर आहे त्यामध्ये सुडोमोनास हा बुरशीनाशक जीवाणू आहे. हे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे 2 जीवाणू जर असतील तर आपल्या जमिनीमध्ये कुठलीच बुरशी होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, की पहिल्या 1 महिन्यामध्ये झाडाच्या झाडं मरायला लागतात आणि ज्या शेतामध्ये बुरशीचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी ह्या बुरशी त्या मुळाला लागून मुळकूस होऊन झाडं मरायला लागतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला झाडाची संख्या ही कमी होते. ती होऊ नये म्हणून आपण सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा हे सोडलेले. बघा, आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं, मी तरी
की केमिकल बुरशीनाशक जमिनीतून सोडण्यासाठी रिकमेंड करत नाही. का? कारण जमिनीमधून जर आपण जेव्हा केमिकलचं बुरशीनाशक सोडतो तेव्हा ते चांगल्या बुरशी आणि वाईट बुरशी दोन्ही बुरशी मारून टाकतात. चांगल्या मेल्या तर काय नाही, पण सॉरी, जर वाईट बुरशी मेल्या तर हरकत नाही, पण चांगल्या बुरशी जर मारल्या गेल्या तर याचे परिणाम आपल्याला विपरीत पाहायला मिळतात. त्यामुळं बुरशीनाशक जमिनीतून सोडू नका. कोणतं बुरशीनाशक सोडा? हे जैविक म्हणजे जीवाणूजन्य बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा, सुडोमोनस यासारखं तुम्ही सोडू शकता. माती भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला माती उपचार करायचा आहे आणि माती जिवंत करण्यासाठी, कारण आपली माती स्पष्ट मेलेली, सर्व मेलेली, फक्त माती आपण चालतोय आधार देणारी माती आहे, पण त्या मातीमध्ये ती जी जिवंतपणा आहे तो राहिला नाही. 5-10% जिवंतपणा राहिला आहे, तो सुद्धा लवकर संपेल, कारण त्या रूपात लक्ष नाहीये. आता जीवामृत कंपल्सरी, कारण आपल्याला शेतला खर्च कमी करायचा. वडाखालची माती घ्या 2 किलो, कारण वडाखालच्या मातीमध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन असतो. जिथं ऑक्सिजन जास्त असतो तर जीवाणू संख्या जास्त असते, म्हणून वडाखालची माती घ्या. 2 किलो बेसन घ्या, गुळ घ्या 2 किलो, पाणी घ्या 200 लिटर आणि गाईचं शेण घ्या 5 लिटर. सॉरी, गाईचं शेण 5 किलो घ्यायचंय, लिटर नाही घ्यायचंय. तर गाईचं शेण घ्यायचं आपल्याला 5 किलो. आता हे एकत्र करायचंय, 8 दिवस त्याला ढवळायचे आणि 9व्या दिवशी वस्त्रगाळ करायची आणि ड्रीपनं सोडून द्या किंवा ड्रिचिंग करा पंपाने तरी चालेल. दर महिन्याला 200 लिटर जीवामृत गेलंच पाहिजे जर तुम्हाला उत्पादन 40 काढायचं असेल, 30 काढायचं असेल तर. कारण या जीवामृतामध्ये लाखो करोडो जीवाणू आहेत. गाईच्या शेणामध्ये 33 कोटी जीवाणू आहेत. त्यामुळे हे 33 कोटी जीवाणू गाईच्या शेणामधून आपल्या पृथ्वीच्या भूगर्भात जातात आणि आपल्या पिकाला अन्न उपलब्ध करून देतात. त्यामुळं कंपल्सरी जीवामृत. त्यानंतर 200 लिटर जीवामृत 20व्या दिवशी, पहिल्या 20व्या दिवशी लागवड केली की 10व्या दिवशी आपण जीवामृत करायला टाकायचंय. पहिल्या लागवड ज्या दिवशी लागवड केली त्या दिवशी आपले 3 ट्रायकोडर्मा, सॉइल इन्हॅन्सर आणि मायकोरायझा हे ज्या दिवशी तुम्ही कापूस लावला त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं विरजन तयार करायचं. विरजन कसं तयार करायचं पॉकेटमध्ये लिहून दिलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. 2 किलो गुळ, 2 लिटर ताक, 200 लिटर पाणी आणि सॉइल इन्हॅन्सर हे 8 दिवस बुजवायचे. 9व्या दिवशी त्याची आळवणी करायची. 10व्या दिवशी आलं लक्षात? हे तिन्ही तसं करायचंय. आणि कापूस लागवडीच्या 20व्या दिवशी जीवामृत आणि गोमूत्र 10 लिटर गोमूत्र. हे म्हणू नका गोमूत्र आम्हाला भेटत नाही, कुठून मी आणा. 10 रुपये 20 रुपये लिटरनं मिळतं. ज्या ठिकाणी गोरक्षण आहे त्या ठिकाणी जा. ज्या ठिकाणी कुठल्याही आणा, गाईचा आणा, म्हशीचा आणा किंवा देशी गाईचा आणा, जर्सी गाईचा आणा, बैलाचं आणा, उन्हाचंही आणा. नाही भेटलं तर स्वतःच काढा, पण गोमूत्र टाका 100%. कापूस लागवडीच्या 3ऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय, ऍग्री 82 250 ml टाकायचंय. ऍग्री 82 का टाकायचंय? कारण जमीन मजबूत करण्यासाठी आपल्याला ऍग्री 82 लागतं. ह्युमिक, पांढऱ्या मुळ्यांची वाढ करण्यासाठी ह्युमिक टाकायचं 250 मिली. बघा या ठिकाणी मी 250 मिली ह्युमिक सांगतोय, याचं कारण की हे 250 ml कंपनीचं रिकमेंडेशन आहे. हे 6% वाला ह्युमिक, हे नॅचरल पद्धतीचं ह्युमिक आहे, हेच टाका. बाकी मार्केटमध्ये खूप सारे वणीच्या खाणीमधले कोळशाचे भुकटे येतात, ते वापरू नका. त्यानंतर प्लॅन्टो जे आहे, प्लॅन्टोचं मायक्रो प्लस म्हणून येतं, हे सुद्धा खूप चांगलं मायक्रोड्रेन आहे. बघा मायक्रोड्रेन मध्ये 3-4 खूप चांगले आहेत. एक आहे प्लॅन्टोचं आहे, त्यानंतर एक स्वयं इंटरनॅशनलचं गायत्री म्हणून मिळतं, त्यानंतर चिलमॅक्स कॉम्बी हे सुद्धा खूप चांगलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. आणि मिक्सॉल महाफीडचं हे सुद्धा खूप चांगलं. अल्टून पाठवून तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते वापरा, काय अडचण नाही. त्यानंतर कापूस लागवडीच्या 50व्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, पुन्हा एकदा जीवाणू कल्चर वापरायचंय, जीवामृत वापरायचंय आणि गोमूत्र वापरायचं 50व्या दिवशी. त्यानंतर कापूस लागवडीच्या 60व्या दिवशी आपल्याला पुन्हा जीवाणू कल्चर, ट्रायकोडर्मा आणि मायकोरायझा हे वापरायचं. लागवडीच्या 70व्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा सेम ड्रिचिंग करायची आहे, ऍग्री 82, ह्युमिक आणि मायक्रोडर्म. त्यानंतर लागवडीच्या 80व्या दिवशी आपल्याला जीवाणू कल्चर, जीवामृत आणि गोमूत्र हे 80व्या दिवशी करायचंय. आणि सेम आपल्याला लागवडीच्या 90व्या दिवशी आपल्याला जीवामृत, गोमूत्र, लिंबोळी आर्क 500 मिली आणि ऍग्री 82 याची आपल्याला आळवणी करायची. हे झालं आपलं आळवणी व्यवस्थापन. आता येऊया वॉटर मॅनेजमेंट, खूप महत्वाचं आहे. बघा पाणी देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमच्याकडे बऱ्याच लोकांकडे ड्रीप नाही, त्या लोकांसाठी ही अल्टरनेट फ्लो सिस्टम खूप काम करते. बघा
अल्टरनेट फरो सिस्टम इस्रायलमध्ये आपण बघतो की त्यांचं उत्पादन आपल्यापेक्षा 4 पट आहे. त्याचं कारण काय, की त्या ठिकाणी ते चमच्याने म्हणजे ग्रामनं खते देतात आणि एम एल न पाणी देतात. आपल्याकडे मोटरीनं पाणी दिलं जातं आणि ट्रॅक्टरनं खतं दिली जातात. त्यामुळे आपण फेल येतो. आपल्या पिकाला जेवढं लागते तेवढंच पाणी, जेवढं लागते तेवढंच खत जर मिळालं तर 100% पिकं हे जोमानं वाढतील, जास्त उत्पादन मिळेल. पण आपलं कशाला ब्रेक नाहीये, मोटर लावून दिली की आपण रात्रभर जाऊन पाहत नाही. तर बघा, हे आहे अल्टरनेट फरो सिस्टम. ही काय म्हणते, की तुम्ही एक आड एक पाणी द्या. बघा, तुम्ही पहिल्या लाईनमध्ये पाणी दिलंच नाही, तुमची 5 फुटाची ओळ आहे, त्या ओळीच्या मध्यभागी तुम्ही दांड पाडा आणि त्यांना पाणी द्या. बरोबर आहे. दुसऱ्या ओळीमध्ये पहिल्या ओळीमध्ये पाणी दिलं नाही, दुसऱ्या ओळीमध्ये पाणी दिलं, तिसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला पाणी द्यायचं नाही, चौथ्या ओळीमध्ये पाणी द्यायचंय, 5व्या ओळीमध्ये पाणी द्यायचं नाही, 6व्या ओळीमध्ये पाणी द्यायचं नाही. एक आड एक पाणी द्यायचं. आता याने काय होणार बघा, ह्याच्यामध्ये काय होते बघा, आता तुम्ही हे झाड आहे, या झाडामध्ये एका साईडनं पाणी आहे, एका साईडनं पाणी, ज्या साईडनं पाणी नाही त्या साईडनं वापसा कंडिशन आहे, म्हणजे अन्न उचललं जातं. ज्या साईडनं पाणी आहे तर वापसा कंडिशन नाही, म्हणजे तर अन्न उचललं जात नाही. म्हणजे अन्न आणि पाणी हे एकाच वेळी झाडाला मिळतं आणि पाण्याची बचत होते. आपल्याला पाण्याची बचत करायची नाही, आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे 24 घंटे वापसा कंडिशन. जर वापसा कंडिशन असेल तर पाणी आणि अन्न हे दोन्ही उचललं जातं. पण वापसा कंडिशन नसेल तर अन्न उचललं जात नाही, पाणी उचललं जातं. बरोबर आहे. आपण आपल्या ट्रेनिंगमध्ये हे अल्टरनेट फॉरो सिस्टम व्यवस्थित सांगितलेली आहे. ज्यांनी ट्रेनिंग केलं नसेल त्या ट्रेनिंग करून घ्या. खूप छान ट्रेनिंग आपण देत असतो. आता खत कुठे टाकायचं, जे झाड आहे त्या झाडाच्या दोन्ही साईडनं आपण ड्रीप आथरतो ज्यांना शक्य झालं तर. पण आपण कापसामध्ये एका साईडनं आथरतो, पण जे झाडं असतात त्या झाडाच्या दोन्ही साईडनं जर आपण असं ड्रीप आथरलं बघा, या साईडने हे झाड समजा दोन्ही साईड ड्रीप आथरलं तर खूप चांगला उत्पादन मिळतं, पण तसं शक्य नाही, ती सिस्टम आपल्या इथे लागू होत नाही. आता येऊया कापसाचे एनपीके. एनपीके म्हणजे कापसाला खत किती लागतं, खत व्यवस्थापन काय. बघा, एकरी मात्रा कापसाची जी आहे त्याला नत्र लागतं 48 किलो, स्फुरद लागतो 24 किलो आणि पालाश लागतो 24 kg. आणि यामध्ये दुसरं जे अन्नद्रव्य लागतं एकरी गंधक मॅग्नेशियम, याची मात्रा किती लागते बघा, गंधक लागतो 20 किलो आणि मॅग्नेशियम लागतं 20 किलो. हे एवढं अन्नद्रव्य आपल्या कापूस या पिकाला लागत असतं. एवढं अन्नद्रव्य जर आपण 100% पिकाला देऊ शकलो तर आपलं उत्पादन 30+ आरामशीर निघू शकतं. कारण हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण कापसाचं एनपीके मॅनेजमेंट लावलेलं आहे. आता बघा, हे जर तुम्हाला व्यवस्थित घ्यायचं असेल तर माती उपचारामध्ये आपल्याला जे आपण जीवाणू कल्चर वापरलंय ते आहे. त्यामध्ये रायझोबियम हा जीवाणू आहे, अझोटोबॅक्टर हा जीवाणू आहे, अझोस्पेरिलियम हा जीवाणू आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, पालाश विरघळणारे जीवाणू आहे, झिंक विरघळणारे जीवाणू आहे, सुडोमोनस हे बुरशीनाशक जीवाणू आहे आणि डिकम्पोजर हे सुद्धा यामध्ये आहे. म्हणजे पान पडलं की ते डिकम्पोज होतं. आता पहिला डोस काय वापरायचा बघा, आपण या ठिकाणी युरिया वापरत नाहीये. युरियाचा सेकंड फॉर्म जो असतो अमोनियम सल्फेट हा वापरतो. युरिया 300-350 रुपयाला आहे, हा 600 रुपयाला जातो. पण युरिया जिथं आपण 50 किलो वापरतो तिथेही आपण 25 किलो वापरायचे. 25 किलो अमोनियम सल्फेट वापरा. 10 एक बॅग 10 सेव्हची घ्या. 25 किलो एमओपी घ्यायचा आहे आणि 10 किलो मॅग्नेशियम घ्यायचंय. त्याचबरोबर गंधक 10 किलो घ्यायचंय आणि 5 किलो आपलं ह्युमिक ग्रॅन्युअल घ्यायचं. आता बघा, तुम्हाला शक्य झालं तर भट्टी करा, कारण जास्त क्षेत्र असलेल्या लोकांना भट्टी करता येत नाही. त्यामुळं भट्टी कशी करायची ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, बरेच व्हिडिओ आहेत भट्टीमधले. तर भट्टी नसेल होत तर डायरेक्ट टाका, काय अडचण नाही. क्षेत्र जास्त असलं तर तुम्हाला एवढा कुठला होणार नाही, त्यामुळे तुम्ही बिंदास टाकू शकता. आणि या सगळ्या खताला ऍग्री 82 वापरायचं. किती वापरायचंय ऍग्री 82? 50 किलोला 100 ml एवढं वापरायचं. जास्त वापरू नका, जास्त वापरलं तर तुम्हाला खत खत टाकता येणार अडचणी येतील. 50 किलोला 100 ml लावायचं, ते 100% ड्राय होतं आणि ते आपण पेरू पण शकतो. आपल्याला पेरायचं नाही, हाताने टाकायचं, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर ऍग्री 82 का टाकायचं, कारण जे खत तुम्ही भट्टी खतामध्ये जर भट्टी केली तर लवकर लागू होतात. तसंच ऍग्री 82 लावलं की जे खत 28 दिवसांनी लागू व्हायचं ते 10 ते 12 दिवसात लागू होतं. म्हणून ऍग्री 82 आपल्याला चालला. बघा, कुठलाही प्रोडक्ट आपण विनाकारण या ठिकाणी दिलेला नाहीये, त्याचा प्रत्येकाचा काही ना काही रोल आहे आणि तो रोल तो 100% निभवतो. म्हणून हे सगळे आपण वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे मार्केटमध्ये शोधून 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 आपण
हे लावणे. त्याचं कारण काय की आपण कोणत्या कंपनीचे मालक नाहीयेत, कोण्या कंपनीचे एम्प्लॉय नाहीयेत, कोण्या कंपनीसाठी आपण काम करत. जे शेतकऱ्याच्या हिताचं आहे, कमी खर्चामध्ये आहे आणि जास्त उत्पादन मिळणार आहे, तेच आपण या ठिकाणी लावत असतो. आता दुसरा डोस कधी लावायचा? लागवडीनंतर 25व्या दिवशी गेलाच पाहिजे. पहिला डोस कधी आहे? लागवडी पूर्वी. मग आता लागवडीपूर्वी कसं देणार तुम्ही? तुम्ही जेव्हा फुल्ली पाडता किंवा अशी रेषा वाढता, त्या रेषेनं तुम्ही मोगल लावून पेरू शकता पहिलं. किंवा तुम्ही लागवड केली, फुल्ली ओढली, त्या फुलीवर टाका आणि नंतर तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही शेतामध्ये फेकून सुद्धा देऊ शकता, काय अडचण नाही. तर 25व्या दिवशी तुम्हाला दुसरा डोस गेला पाहिजे, तो म्हणजे अमोनियम सल्फेट म्हणजे नत्र 25 किलो, एमओपी 25 किलो आणि कॅल्शियम 1 किलो. ते सर्व मिक्स करायचं, त्याला ऍग्री लावायचंय. 100 ml बस होते, कारण 25-25 किलोच आहे. 100 ml ऍग्री लावायचं आणि ते दुसरा डोस द्यायचा. आता तिसरा डोस 25 किलो मॅग्नेशियम अमोनियम सल्फेट, एमओपी 25 किलो, 10 किलो मॅग्नेशियम आणि सल्फर. आता बघा, कापूस या पिकामध्ये मॅग्नेशियम सर्वात जास्त लागतं आणि हे गंधक जास्त लागतं. आता गंधक का लागतं? गंधक हे तेलवर्गीय जेवढे बी क्रॉप आहेत त्यामध्ये असलेल्या तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला गंधक लागत असतं. म्हणून आपण 20 किलो गंधक आणि 20 किलो मॅग्नेशियम हे कंपल्सरी या डोजमध्ये घेतलेलं. कुणीतरी सांगितलं म्हणून नाही किंवा काहीतरी वेगळं करायचं म्हणून नाही, तर याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं हे का घेतलेलं आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅग्नेशियम जे आहे ते तांबेरा जो रोग आहे, तांबेरा रोग आपल्या कापसावर येऊ नये, पान एकदम तपकिरी रंगाचे होऊन वाळू नये म्हणून आपलं मॅग्नेशियम काम करत असतं. त्यामुळे मॅग्नेशियमची जी हे आहे ती 20 ते 25 किलो, 25 किलोची बॅग 550 मिळतं, तो तुम्ही बिंदास टाकू शकता. आणि हे जे गंधक आहे हे 450-500 रुपयामध्ये 10 किलोची बॅग मिळते. हे काही जास्त महाग नाहीत, पण हे आवश्यक आहे. हे मिठाप्रमाणे लागतात, पण मीठ जर नसेल जेवणामध्ये चव नाही. त्या पद्धतीनं कापूस पिकामध्ये मॅग्नेशियम आणि गंधक ह्या दोन गोष्टी नसतील तर कापसाचं उत्पादन होत नाही. बरेच शेतकरी हे टाकतच नाही. बऱ्याच वेळेस म्हणतो सर मॅग्नेशियम टाकलं का? नाही म्हणतात. गंधक टाकलं का? नाही म्हणतो. तुम्ही यामध्ये 10-26-26 ऐवजी 20-20-0-13 पण वापरू शकता बरं, पण मग तर पोटॅश कमी पडतो. त्यामुळं आपण 10-26 घेतलेलं आहे आणि हे गंधक आपण 10 किलो एक्स्ट्रा घेतलेलं आहे. हे सर्व मिक्स करायचे आणि या 50व्या दिवशी आपल्याला हा डोस टाकायचा आहे. याला पण 100 ml ऍग्री लावायचे म्हणजे लावायचं. त्यानंतर चौथा डोस जो आहे तो आहे 25 किलो अमोनियम सल्फेट, त्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो आणि 100 ml ऍग्री 70 दिवसां 60व्या दिवशी लावायचे. 70 दिवसानंतर कुठलाच डोस टाकायचा नाही. खूप खूप कमी खर्च आहे, एकदम 25-25 किलो म्हणजे काय नाही. 2 बॅग एमओपी, 2 बॅग अमोनियम सल्फेट, 1 बॅग 10-26-26 संपला विषय. खत व्यवस्थापनामध्ये डोकं लावायचं नाही. खत का कमी टाकलं बरं आपण? हे जर तुम्ही सॉइल इनहॅन्सर किंवा एनपीके जीवाणू जर टाकले नाही तर एवढ्या खतावर तुम्ही 30 क्विंटल उत्पादन काढूच शकत नाही. का? बघा, आपल्या जमिनीमध्ये आपण 20 वर्षापासून जेव्हापासून हाईटकाईन झाली तेव्हापासून आपण खत टाकत, त्यामधलं पोटॅश हे 20% लागू होतं आणि 80% पडू नये. म्हणजे जमिनीमध्ये 80% पोटॅश पडू नये, जमिनीमध्ये 80% स्फुरद पडू नये, हवेमध्ये 78% नत्र आहे. मग तुम्हाला वेगळं द्यायची गरज काय? काहीच गरज नाही. फक्त तुम्हाला ते उपलब्ध करून देण्यासाठी जीवाणू देणं गरजेचं आहे, जे आपण 4 वेळा जीवाणू दिलेले आहेत. आपल्या पूर्ण डोजमध्ये 4 वेळा जीवाणूचं ड्रिचिंग होत आहे आणि 4 वेळा आपण जेव्हा जीवाणू देतो तेव्हा 800 ते 1000 लिटर जीवाणू कल्चर तयार होतं आणि 800 ते 1000 लिटर जेव्हा जमिनीत जातं तेव्हा एका ml मध्ये 2 कोटी जीवाणू आहे, एका ml मध्ये. मग किती काउंट होतो तो बघा. आणि हे एवढे जीवाणू जेव्हा जमिनीत जातील तेव्हा तुमची माती ही जिवंत होईल आणि जेव्हा माती जिवंत होईल तेव्हा तुमचं झाड बोलायला लागेल, तुमचं पीक बोलायला लागेल, तुमचं उत्पादन बोलायला लागेल. त्या दिवशी तुम्ही म्हणसाल नाही सर हे जे केले सरांनी अतिशय व्यवस्थित आहे. बघा, हा काही कुठला मार्केटिंगचा फंडा नाहीये, पण आम्ही जे केलंय ते तुम्हाला सांगते बस, ज्यापेक्षा वेळ काही नाही. सर आता कापूस पिकाच्या 5 अवस्था आहेत. आता आपल्याला विद्राव्य खत द्यायचं. बरेच जण लोक काय करतात, विद्राव्य खत किती देतात? 10,000ची विद्राव्य खते, 20,000ची विद्राव्य खते. बरेच शेतकरी मी की 10-10, 12-12 हजाराची विद्राव्य खतं टाकलेलं म्हणून. बघा, विद्राव्य खत ही फक्त चार्ज करण्यापुरती द्या, कारण आपले जे जीवाणू आहेत हे सगळं काम करणार आहे. नत्र, स्फुरद, पाला, झिंक, पोटॅश जे काय जमिनीमध्ये आहे पडलेलं आहे
ते सगळं उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडे हे NPK जीवाणू आहेत. आपण जीवामृत दर महिन्याला टाकतो. 33 कोटी जीवाणू जेवण जातात. सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य जेवढे आहेत, सगळं उपलब्ध करून देणारे जीवाणू त्या जीवामृतामध्ये आहेत. ते सगळं सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून दिलं जातं. पहिली अवस्था, कापसाच्या 5 अवस्था आपण बघितल्या. एक अवस्था एका महिन्याच्या. पहिली अवस्था बाल्यावस्था, ही वाढ अवस्था आहे. त्यामध्ये 19-19-19 फक्त 2 किलो टाकायचे एकदा महिन्यातून एक वेळा. बस, डोकं लावायचं नाही. खर्च जास्त करू नका, कारण हे क्रॉप जर जास्त खर्च केले, किती खर्च केले तरी 25-30च्या वर कमी लोकांना होतं. त्यामुळे जास्त खर्च करायचा नाही. दुसरी अवस्था आहे तारुण्य अवस्था. ही जी पाते लागण्याची जी अवस्था आहे, तर पाते लागतं दुसऱ्या अवस्थामध्ये, म्हणजे दुसरा महिना. यामध्ये स्फुरद आणि पालाच जास्त लागतो, म्हणून 12-61-00 एकरी 2 किलो द्यायचं. बस, संपला विषय. फार जर तुम्हाला वाटत असेल की बॉ आपल्या पिकाला थोडेसे पाते कमी आहेत, अशा वेळेस तुम्ही डबल 2 किलो देऊ शकता, त्यापेक्षा जास्त नको. किंवा तुम्ही 4-4 किलो समजा जरी दिलं तरी चालते, पण नको, खर्चच करायची गरज नाही. मला माहिती आहे 1000 लिटर सॉइल इनॅन्सर गेल्यानंतर तुम्ही एकही दाणा नाही टाकला तरी सुद्धा 30+ उत्पादन निघू शकते. पण जमीन तशी असायला पाहिजे. मुरमाड जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये येणार नाही. पण जमीन जर काळी आहे, कसदार आहे, तर मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ शकतो की तुमचं उत्पादन 30 पेक्षा खाली येत नाही. फक्त जमीन चांगली असावी. तिसरी अवस्था जी आहे, कोगंड अवस्था असते, त्याला पाते आणि फुलं लागण्याची अवस्था. तर या अवस्थेमध्ये स्फुरद, पालाश आणि हार्मोन्स याचा वापर केला जातो. म्हणून आपण जी फवारणी, आपली 6वी का 7वी फवारणी, त्यामध्ये आपण एक इंजेक्शन घेतलेलं आहे, हार्मोन्स, सायटोकायनिन नावाचं हार्मोन घेतलेलं आहे, जे की ग्रोथ हार्मोन्स आहे. ते हार्मोन घेतलेलं आहे. त्यामध्ये 13-40-13 हे 2 किलो आपण विद्राव्य खतं त्या महिन्यात सोडायचे. आता चौथी जी अवस्था आहे ती प्रौढ अवस्था आहे. यामध्ये फुलं आणि बोंड परिपक्व होण्याची जी अवस्था आहे, यामध्ये स्फुरद आणि पालाश लागतो. त्यामुळं 0-52-34 आपण 2 किलो त्यामध्ये द्यायचे. आणि सगळ्यात शेवटची अवस्था म्हणजे 5व्या महिन्यातली अवस्था, म्हातारपण अवस्था म्हणून आपण त्याला, बोंड परिपक्वची अवस्था म्हणून आपण आपल्या या स्टेपमध्ये. तर या ठिकाणी 13-0-45 हे देऊ शकता, किंवा 0-0-50 हे सुद्धा देऊ शकता. यामध्ये पोटॅश या पिकाला जास्त लागतो, पालाश, म्हणून 0-0-50 किंवा 13-0-45 त्या दोन्हीपैकी एक कुठला तुम्ही ग्रेड देऊ शकता. हे झालं विद्राव्य खतं, संपले. आता नत्राची कमतरता तुम्हाला कशी ओळखायची झाडामध्ये? 2 कांड्यातील अंतर हे 4 बोटं आहे, तर नत्र जास्त जलमण्यास. हे जे कांडे असतात बघा, या ठिकाणी कांडे, हे जे कांड आहे, या 2 कांड्यातलं अंतर, त्या 2 कांड्यातलं अंतर हे 4 बोटं, आपण शेतामध्ये गेलो असं धरलं हातामध्ये की 4 बोटापेक्षा जास्त अंतर झालं तर नत्र जास्त झालं समजायचं, नत्र जास्त देऊ नका. दुसरं आहे, नत्र बरोबर आहे तर 2 कांड्याचं अंतर किती असलं पाहिजे? 3 बोटं, है ना. आणि नत्र कमी पडलं तर अंतर किती राहते? 2च बोटं, म्हणजे उंची कमी होते एकदम. नत्र जास्त आहे, बरोबर आहे का कमी, हे कसं ओळखायचं? 2 कांड्याचं अंतर 4 बोट आहे, नत्र जास्त आहे. 2 कांड्याचं अंतर 3 बोट आहे, नत्र व्यवस्थित आहे. 2 कांड्यातील अंतर 2च बोट आहे, म्हणजे नत्र कमी पडतं. आता स्फुरद कसं ओळखायचं? स्फुरदची कमतरता, स्फुरद जास्त झालं की पानेही मोठे होतात, म्हणजे पानाची रुंदी वाढते. त्याचबरोबर स्फुरद कमी झालं की पानं लहान होतात, असे आखडतात. त्यानंतर पोटॅश कसं ओळखायचं? पोटॅश जास्त झालं की बोंडाचा काटा हा लांब होतो. बघा वरच्या चित्रामध्ये बोंडाचा काटा लांब, आणि पोटॅश जर कमी पडलं तर बोंडाचा काटा लहान होतो, म्हणजे दबते असं. म्हणजे ही पोटॅश कमी आहे का जास्त आहे? नत्र कमी आहे का कसं ओळखायचं? स्फुरद कमी आहे कसं ओळखायचं? आणि पालाश कमी आहे कसं ओळखायचं? शेतामध्ये गेलं की शेतातलं तुमचं झाड तुमच्यासोबत बोललं पाहिजे, तुम्हाला शेतातल्या झाडाची भाषा कळाली पाहिजे. एवढं परफेक्ट शेतकरी व्हा, नाही तर शेती करूच नका. चला, आता आंतरमशागत कधी करायची? 21व्या दिवशी आंतरमशागत करायची, 42व्या दिवशी आंतरमशागत करायची, 63व्या दिवशी आंतरमशागत करायची, आणि 84व्या दिवशी आंतरमशागत करायची. आंतरमशागत म्हणजे काय? वखरणी, निंदणी, खुरपणी, त्याला आंतरमशागत म्हणतात. 84 दिवसानंतर किती तण होऊ द्या, कितीही काही होऊ द्या, त्यामध्ये वखर टाकायचा नाही. खुरपणी, निंदणी केली तर चालते, पण वखरानं माती लावणे, माती खालीवर करणे, डवरणे काय जे असतात, हे बैलांना जी कामं करायची असतात किंवा रोटावेटरनं कामं करायची असतात, ते कुठलेच कामं त्यामध्ये करायचे नाही. 90 दिवसानंतर आपलं जे कोळपा असेल, वखर असेल, तो बाजूला टाकून द्यायचा, त्यामध्ये डबल घालायचा नाही.
आता कापसावरील मुख्य किडी शेंद्री आणि गुलाबी बोंडाळी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडी, ह्या 5 समस्या कापसावर सर्वात जास्त आहेत. त्यातलं सर्वात हानिकारक म्हणजे शेंद्री गुलाबी बोंडाळ. आता ही प्रकाशाकडे आकर्षित होते, म्हणजे हिला मारणं लय सोपं आहे. दुसरी म्हणजे अंधारी रात्र ती अंडी घालते, ती म्हणजे आमोशाची जी रात्र असते अंधारी, त्यावेळेस अंडी घालते. म्हणजे आमोशा झाली की दुसऱ्या दिवशी जर आपण फवारणी केली तर ह्याचे अंडे मारतात. अंडी मारण्यासाठी सर्वात चांगलं अंडीनाशक म्हणून आपण नीम ऑइलची जर फवारणी केली तर गुलाबी बोंड अळी 99.99% तुमच्या पिकावर येतच नाही. पण आपलं कसं होते, कधी आमुष्य आहे माहित नाही, कधी फवारणी करायची तेही माहित नाही, कधीतरी फवारणी करायची म्हणून फवारणी करायची, त्यामुळे ते 100% बोंडाळी लागते. ही फक्त कापूस या पिकावरच जगते, दुसऱ्या पिकावर जगत नाही. जोपर्यंत कापसाला फुलं लागत नाहीत तोपर्यंत ती अंडी घालत नाही. कापसाला फुलं लागली की समजायचं ती कापसाला फुलं लागल्यानंतरची जी आमुष्य आहे त्या आमुष्याच्या दुसऱ्या दिवशी नीम ऑइल, ऍग्री 82, आकिरस हे कंपल्सरी फवारणीमध्ये गेलंच पाहिजे. म्हणजे गुलाबी बोंडाळी तुमची 90% कंट्रोल होते. गुलाबी बोंडाळीला अंड्यामध्ये मारणं सोपं असते, एकदा अंड्याच्या बाहेर गेली की ती मारणं अवघड आहे. बघा, एकच पीक वारंवार घेणे यामुळं गुलाबी बोंडाळी येते. आपण म्हणतो ना गुलाबी बोंडाळी काय आहे. पहिलं म्हणजे वारंवार एक पराठीवर पराठी, म्हणजे कापसावर कापूस घेतला आपण त्यामुळे येतं. दुसरी गोष्ट, तुम्ही कापूस घेतला आणि त्या ठिकाणी ते कापूस त्याच ठिकाणी त्याचे अवशेष गाळून टाकले. म्हणजे जर बरेच जण कल्टिवेटर करतात, कल्टिवेटर केलं त्यावेळेस काय होतं की त्या कापसावरल्या जेवढ्या बी सुरुवातीला जो प्रादुर्भाव झाला असतो बोंडाळीचा, त्याची जी अंडी वगैरे असतात ती त्या झाडाच्या पानाला चिटकलेली असतात, ते खाली पुन्हा जमिनीमध्ये जातात आणि त्या अवशेषामधून सुद्धा गुलाबी बोंडाळी जन्माला येते. अमावस्या नंतरची फवारणी न करणे हे सुद्धा आपल्या गुलाबी बोंडाळी येण्याचं कारण आहे. आणि माती उपचार न करणे. बघा, माती उपचारामध्ये आपण नीम ऑइल टाकतो, अखिरस टाकतो, ऍग्रीटेड टाकतो, ह्युमिक्स टाकतो. त्यामुळं ह्या अंडे जेवढे जमिनीतले अंडे ते सर्व नष्ट होतात. गुलाबी बोंडाळी येऊ नये म्हणून आपण ऍग्रीटेड एक ऍग्रीटेडचं प्रमाण जास्त झालं या ठिकाणी 250 ml ऍग्रीटेड घ्यायचे, नीम ऑइल 1 लिटर घ्यायचं आणि अखिरस 1 लिटर घ्यायचं. ज्या शेतामध्ये गेल्या वर्षी बोंडाळी आलेली आहे किंवा आज 2 वर्षी तुम्ही कापूस लावला, म्हणजे 1 वर्ष लावला नाही, गेल्या वर्षी लावला, त्या ठिकाणी तुम्हाला बोंडाळीचं प्रमाण जास्त होतं. त्या ठिकाणी तुम्ही पहिल्याच माती उपचारानंतर 2 ते 3 दिवसानं यामध्ये अकिरस आणि नीम ऑइल हे टाकायचं. आता नीम ऑइल उत्तम अंडीनाशक आहे, उत्तम अळीनाशक आहे आणि उत्तम कीटकनाशक आहे. म्हणजे जमिनीतले अंडे मारले जातात, किडे मारले जातात असं म्हणतात. त्याचबरोबर अकिरस, अकिरस हा जमिनीमध्ये असलेली हुबणी आळी असेल, वेगवेगळ्या आळ्या असतील, आळ्याचे अंडे असतील, गोगलगाय सारख्या उपद्रवी वानू असतो, वानू हे सुद्धा उपद्रवी कीटक आहेत. त्या सर्व कीटकाला मारण्यासाठी आपला अकिरस काम करत असतो. आणि लागवडीनंतर 15व्या दिवशी आपल्याला याचं ड्रीप मधून किंवा आळवणी मार्फत किंवा पाण्यामार्फत आपल्याला हे टाकायचं. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा लागवड केली तेव्हा 15 दिवसाच्या आत याची ड्रेसिंग करायची, म्हणजे बोंड अळी आपल्या पूर्ण पिकावर येणारच नाही. बघा, बोंड अळी आल्यावर तिला मारणं अशक्य आहे, येऊ नये म्हणून ही उपाययोजना करणं कंपल्सरी आहे. एक परता तुम्ही खत नका टाकू चालेल, पण हे अगोदर करा. कारण एकदा बोंड अळी आली की प्लॉटला प्लॉट संपतो, मग 10चाही उतार येत नाही. आणि ही आळवणी सायंकाळच्या वेळी करायची, कारण अकिरस यामध्ये स्ट्रॉंग जीवाणू आहेत आणि ते जीवाणू संध्याकाळच्या वेळी जर आपण जमिनीत सोडले तर या आळीच्या अंगावर हे वाढतात आणि आळीला बुरशी चढून पूर्ण नष्ट करतात. आता गुलाबी बोंड अळीचं जीवनचक्र, पहिलं आहे अंडी अवस्था, दुसरी आहे लार्वा अवस्था. ही सगळ्यात घातक अवस्था आहे लार्वा अवस्था, कारण ही लार्वा अवस्थेमध्येच ती फुलामध्ये घुसते किंवा सॉरी बोंडामध्ये घुसते. आणि बोंडातून बाहेर पडल्यावरची फुपा अवस्था आणि ही अडल्ट अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था. आता बघा, या अवस्थेमध्ये अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि पतंग अवस्था, ह्या 4 अवस्था गुलाबी बोंडाळीच्या आहेत. आता याच्यातली पहिली जी अवस्था आहे ही सर्वात शेवटची जी अवस्था आहे आपली पतंग अवस्था, ही पतंग अवस्थेमध्ये मारणं खूप सोपं आहे, अंडी अवस्थेत मारणं खूप सोपं आहे. पण लार्वा आणि फुपा या 2 अवस्थेमध्ये ही बोंडाळी मरतच नाही. त्यामुळं
पहिली अंड्यामध्ये मारा, किंवा ती 100% तयार झालेलं पतंग पतंग अवस्थेमध्ये मारा. दोनच अवस्थेमध्ये तुम्ही मारू शकता. या लार्वामध्ये तर शक्यच नाही. पुपामध्ये तरी तुम्ही एखाद्या वेळेस मारू शकता. जर अकिरस टाकला तर पुपामध्ये सुद्धा मरू शकते. तर चला, आता फुलात प्रवेश करते व फुल वरून बंद करते या ठिकाणी. आता फुल बंद झालं काय होते? कापसाला बोंड असेल तर फुलात प्रवेश न करता ती डायरेक्ट बोंडात प्रवेश करते. चला, गुलाबी बोंड अळी ही डायरेक्ट फुलात प्रवेश न करता बोंडात प्रवेश करते. आता गुलाबी बोंड अळीचं नियंत्रण कसं करायचं? बघा, ही अळी आहे. ही बोंडात गेल्यावर अळी कोणत्याही औषधाने मरत नाही. बोंडाच्या बाहेर ती मरू शकते. काही प्रमाणात फेप्रोनिल, सायपरमेथ्रिन आणि नीम ऑइल याने ती काही प्रमाणात कंट्रोल होऊ शकते. पण एकदा गुलाबी बोंड अळी बोंडात गेली, कंट्रोल करणं अशक्य. त्यामुळे आपल्याला पहिली अवस्था अंडी अवस्था तेव्हा मारायची, आणि किंवा दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे फकडी अवस्था, म्हणजे पतंग अवस्था. आता येण्यापूर्वी जून जुलै महिन्यामध्ये आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. एक आपला पिपा घ्यायचा आहे, कुठल्याही बी तेलाचा पिपा घ्या. तो पिपा या पद्धतीने कट करायचा. बघा, या ठिकाणी पिपा कट केलेला आहे, आणि या पिप्याच्या मध्यभागी आपल्याला काय करायचंय? असा एक हायड्रोजन ट्यूब असते बघा, हा 100 रुपयाला मिळतो. हा कुठल्याही इलेक्ट्रिक दुकानावर 100 रुपयाला हा ट्यूब मिळतो. हा ट्यूब काय करायचंय? आपल्या जमिनीपासून 1.5 ते 2 फूट अंतरावर हा पिपा बांधायचा आहे. कारण 2 फुटापेक्षा जास्त हे फकड्या उडत नाहीत. त्यामुळं 2 फुटापेक्षा उंच जास्त नको. लाकडाला बांधा, खांब्याला बांधा, कुठेही बांधा, हा पिपा आडवा बांधायचा आहे. आणि या आडव्या बांधल्यानंतर या ठिकाणी याला लाईट द्यायची. या लाईटला हा लाईट प्रकाशित करायचा, आणि इथं खाली या पिप्यामध्ये रॉकेल टाकायचं, किंवा रॉकेल नाही टाकलं तरी चालते. हा एवढा उष्ण असतो लाईट, त्याला डायरेक्ट ती पकडी झडप घेते आणि जळून खाक होतो. तर या पद्धतीने ह्या पकड्या सगळ्या या ठिकाणी येऊन नष्ट होतात. हे गुलाबी बोंड अळीमध्ये जून मध्ये करायचे. बघा, या ठिकाणी असे हे जे पकड्या आहेत ह्या पूर्ण जळून गेल्या आहेत, काय खाक झालेल्या आहेत. तर ह्या या पद्धतीनं ही जी पकडी आहे या पद्धतीने ही मारला जाऊ शकते. म्हणजे बोंड अळी जर कंट्रोल करायची असेल तर पहिली म्हणजे अंड्यामध्ये मारायची, आणि अंड्यामध्ये जर नाही मेली तर ती पुढच्या अवस्थेमध्ये मारायची. आणि हे जून जुलैमध्ये हे सगळे फकड्या त्या ठिकाणी येतात, तेव्हा तुम्ही ते मारू शकता. त्यानं तुडतुडे मारणं खूप सोपं असते. निमॉइलनं जाते. पांढरी माशी पण सोपं आहे. पांढरी माशी कव्हर करणं काही अवघड नाही. रस शोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नागाळी ह्या सर्व रस शोषक किडी आहेत. आणि याला सुरुवातीलाच उपाय करायचा आहे. नीम ऑइल, फिश ऑइल, अकिरस हे फवारणी करायची. जास्त प्रादुर्भाव झाला तर व्हर्टिसिलियम लेकेनी 40 मिली घ्या. इमिडा क्लोरोपिड, त्यामध्ये एकतारा, उलाला, मानिक हे जे औषधं आहेत, हे औषधं तुम्हाला यामध्ये वापरायचे आहेत. लॅन्सर गोल्ड वगैरे. आता वरील सर्व रोगाचे कारण काय आहे? रसशोषक किडी आहे, बुरशी आहे, अळी आहे, आणि यावर एकच उपाय आहे, नीम ऑइल आणि अकिरस स्वस्तामध्ये मस्त. आता बघा, फवारणी व्यवस्थापन शेवटचा टॉपिक आहे. फक्त 10 मिनिटाचा टॉपिक आहे. नंतर आपण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेऊया. पहिली फवारणी कधी करायची? 10व्या दिवशी. यामध्ये काय घ्यायचंय? नीम ऑइल घ्यायचंय, चिलमॅक्स कॉम्बी घ्यायची 2 ग्राम प्रति लिटर, आणि ऍग्रिएटिव्ह घ्यायची. साधी फवारणी करायची, कारण बाल्य अवस्था आहे. जास्त महागडे किंवा खूप हायफाय औषध नको. त्यानंतर ह्युमिक पण घेऊ शकता आपण त्यामध्ये, कारण पानाला प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढावा, त्यासाठी आपल्याला हे घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची. बघा, प्रत्येक फवारणीमध्ये ऍग्रिएटिव्ह कंपल्सरी आहे, कारण ते स्टिकर, ऍक्टिव्हेटर, स्पेडर, मिक्सर सर्वच आहे. दुसरी फवारणी 20व्या दिवशी आहे. हे हार्मोन्स आहे. या हार्मोन्समुळे पाते जास्त लागतात, फुटव्याची संख्या वाढते. सायटोकायनिन हार्मोन्स आहे. त्यामध्ये एक्ट्रा घ्यायचा. एक्ट्रा हा सिजंटा कंपनीचा आहे. हे रस शोषक किडीसाठी, पांढऱ्या माशीसाठी, मावा, तुडतुडे यासाठी खूप काम करतो. आणि सगळ्यात महत्वाचं एंट्राकॉल, हे सुद्धा एक बुरशीनाशक आहे. ते बुरशीनाशक घ्यायचं आपल्याला. आणि हे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला याचा फवारा मारायचा आहे. तिसरी फवारणी आपल्याला नीम ऑइल सोबत ऍग्रिएटिव्ह आणि अकिरस. एकदा एक फवारणी आपली केमिकलची आहे, एक फवारणी आपली जैविक आहे. त्यामुळे आपला खर्च हा एकदम कमी आहे. संपूर्ण फवारणीचा खर्च हा 4,000 रुपये आहे फक्त. त्यामुळं
या फवारणीमध्ये 100% रिझल्ट आहे, काही विषय नाही, डाऊट घ्यायचं काम नाही. आमुष्य झाली की दुसऱ्या दिवशी आपल्याला मारायची. आमुष्य झाली की दुसऱ्या दिवशी मारल्यामुळे काय होणार, अंडी मारल्या जाणार. आणि अंडी मारल्या गेली म्हणजे 100% आपलं उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि आपल्या पूर्ण किडीला नियंत्रण मिळणार. बोंड अळीसाठी आपल्याला 30व्या दिवशी याची फवारणी घ्यायची, अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी. त्यानंतर हा अकिरस, याचं नाव आहे आळी, कीटक आणि रस शोषक किडी, या सगळ्यांना मारण्यासाठी नाव याचं अकिरस ठेवलंय. सर्व प्रकारच्या आळ्या मारतं, सर्व प्रकारच्या रस शोषक किडीला मारून टाकतं. ब्लॅक थ्रिप सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, ब्लॅक थ्रिप, तुडतुडे, फकड्या, हे जे आपल्या बोंड अळीच्या फकड्या आहेत, त्या फकड्यांना मारण्यासाठी सुद्धा हे खूप काम करतं. त्याचबरोबर लाल कोळी, आळी, या सगळ्यांना मारण्यासाठी अकिरस हा प्रोडक्ट खूप काम करतो. चौथ्या दिवशी आपल्याला काय करायचं, पौर्णिमेचा दुसरा दिवस असेल, शक्यतोवर घ्या. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला नीम ऑइल, पुलिस हे घरडा कंपनीचं आहे, फेप्रोनिल याच्यामध्ये कंटेन आहे, आणि ऍग्री 82 आणि ह्युमिक हे याच्यासोबत आपल्याला कॉम्बिनेशन द्यायचं आहे. त्यानंतर 5वी फवारणी रिजेंट, हे बायर कंपनीचं आहे. उन्नती हे प्रोटीन आहे. झाडांची जी प्रोटीनची पूर्तता आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला 50व्या दिवशी, कारण झाडाच्या फांद्या मोडल्या नाही पाहिजेत, कारण वजन वाढलं तर प्रोटीन देणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रोटीन युक्त उन्नती नावाने एक प्रोडक्ट आहे स्वयं इंटरनॅशनल कंपनीचा, आणि हे निमोड, हे आपल्याला 50व्या दिवशी फवारणीमध्ये मारायचं आहे. त्यानंतर 6वी फवारणी जी आहे 60व्या दिवशी घ्यायची आहे, अकिरस, निम ऑइल आणि ऍग्री 82. 7वी फवारणी आपली मॉस घ्यायची. मॉस काय करतो, बोंडाचं वजन वाढवतो. हे 70व्या दिवशी घ्यायचंय. इमामॅक्टिन तुम्ही घेऊ शकता, M1 कंपनीचं आहे. इमामॅक्टिन बेन्झाईम कुठलंही घ्या, काय अडचण नाही. साप पावडर घ्या, बुरशीनाशक आहे उत्तम, आणि ऍग्री 82 घ्या. ही 7वी फवारणी घ्यायची आपल्याला. आणि 80व्या दिवशी 8वी फवारणी घ्यायची. त्यामध्ये आपलं हे पूर्ण एक कुठलंही बुरशीनाशक घ्यायचे, जे 25 मिली घेतलेलं एक लिक्विड बेस मधलं कुठलंही एखादं बुरशीनाशक घ्या. निमधन घ्या आणि ऍग्री 82 घ्या 80व्या दिवशी. आणि 90व्या दिवशी आपली जी फवारणी आहे, M45 घ्या, लिजेंड घ्या आणि ऍग्री 82 घ्या, हे फवारणी म्हणून. आता ह्या सगळ्या जे फवारणीचं व्यवस्थापन आहे हे 90 दिवसापर्यंत करायचं. 90 दिवसानंतर तुम्हाला काय करायचंय, कारण आपला 180 दिवसाचा कार्यकाळ आहे. 90 दिवसानंतर तुम्हाला पिकाच्या अवस्थेनुसार तुम्हाला फवारणीमध्ये वेगवेगळे बदल करावे लागतात. तिथून पुढचं तुम्हाला कसे, काय अवस्था आहे, काय प्रॉब्लेम आहे, ते हे करून तुम्ही तुमच्या नियोजनानुसार किंवा मला फोटो टाका, त्यानंतरचे तुम्हाला मी वेळोवेळी आपल्या सगळ्या झूम मिटिंगच्या माध्यमातून किंवा शक्य झालं तर प्रत्यक्ष येऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण करूया. तर हे झालं आपलं 90 दिवसाचं नियोजन. आता यामध्ये तण नियंत्रण कसं करायचं बघा. तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला 3 प्रोडक्ट मी रिकमेंड करेल कापसामध्ये. शक्यतोवर कापसामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं तणनाशक मारू नका, कारण तणनाशक मारल्यामुळं कापसाच्या मुळ्या ज्या आहेत त्या पहिल्या 6 ते 8 इंचामध्ये कापसाच्या मुळ्या असतात, आणि यामध्ये जे मायक्रोरायझा आहे तणनाशकामुळे मरतो. त्यामुळे तणनाशक शक्यतो वापरू नका. पण आता आपल्याला मजुराअभावी किंवा प्रॉब्लेम खूपच आहे, अशा वेळी जर तुम्हाला तणनाशक वापरायचं असेल तर हिटबीड हे गोदरेज कंपनीचं आहे, 300 ml प्रति एकर आहे. त्याचबरोबर गोदरेज कंपनीचं इम्पूल म्हणून आहे, हे 400 ml आपण प्रति एकर वापरतो. किंवा धानुका कंपनीचं ट्रगा सुपर, हे 3 मी रिकमेंड करू इच्छितो. पण शक्यतोवर तणनाशकाच्या मागे लागू नका, कारण आपल्याला जैविक करायचं आहे, आपण जीवाणू टाकलेले आहेत. त्यामुळं तणनाशक जर शक्य असेल तर वखर पाळी नियंत्रण करूनच करा. तण नियंत्रण महिलांच्या माध्यमातून करा आणि तण नियंत्रण करा. याच पद्धतीनं आपण जेवढे बी लोक आपल्यासोबत जॉईन होतील त्यांना आपण वेळोवेळी दर महिन्याला एक मीटिंग आपण घेऊया. कापसाच्या आपल्या 5 मीटिंग होतील 5 अवस्थेमध्ये. दर महिन्याला तुम्ही काय केलं, तुम्हाला काय अडचणी आल्या, त्यामध्ये काय उपाय करायचे, यासाठी आपली दर महिन्याला एक वेबिनार होईल. त्या वेबिनारमध्ये आपण कापसाबद्दल चर्चा करू. या महिन्यामध्ये काय करायचंय, मागच्या महिन्यात काय केलं, काय अडचणी आल्या, याबद्दलचा तो वेबिनार होईल, चर्चासत्र होईल. आणि या पद्धतीने आपण नियोजन करू आपलं उत्पादन 30+ कसं करता येईल त्याबद्दल आपण पाहूया. सो थँक्यू, विश यू वेल्थ.